सो ताप येणं, उलट्या होणं, उजवीकडे दुखणं, कधी कधी पाठीत दुखणं, किंवा खाली तो खडा स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो त्याची नळी आणि ह्याची नळी बरेच वेळा तो कॉमन पॅसेज असतो. त्यामुळे जरी नळीत ह्या अडकलेला असला तरी स्वादुपिंडाची पण नळी जर ब्लॉक झाली तर ज्याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतो, मग त्याच्यात सिव्हिअर सेंट्रल ॲब्डॉमिनल पेन, पाठीमध्ये दुखणं, हे खूप असं होऊ शकतं. सगळ्यात मोठा फरक असा आहे की गॉल ब्लॅडरची आपल्याला गरज नाहीये. किडनी आपण एका किडनीवर जगू शकतो, पण किडनीला इतकी महत्त्वाची फंक्शन्स आहेत की आपल्याला शक्यतो दोन्ही किडनी ठेवायचे. हल्ली किडनी काढणं हे खूप अगदी गरजेचं असेल तर आपण करतो. तसं गॉल ब्लॅडर जर महत्त्वाचं असतं की आपल्याला आवश्यक ऑर्गन आहे, तर मी म्हटलं मी 100% तुम्हाला स्टोन फक्त काढून दिला असता की आपल्याला गॉल ब्लॅडरची गरज आहे, सो आपल्याला काढायचं नाहीये. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. गॉल ब्लॅडर हा खूप लोकांना होतो. गॉल ब्लॅडरचा स्टोन असो, पॉलिप असो, हे सर्रास बघायला भेटतो. आणि ह्या विषयाबद्दल आज बोलण्यासाठी आपण ह्याच्यामधले सर्वात एक्सपर्ट आणि भारतामध्ये किंवा जगामध्ये सर्वात पहिले लॅप्रोस्कोपी केलेले एक फिमेल सर्जन आणि गॉल ब्लॅडरबद्दल सर्वात जास्त कॉन्ट्रीब्यूट करून लाखोंशी सर्जनला शिकवलेले एक सर्जन डॉक्टर कुलकर्णी मॅडम. डॉक्टर कुलकर्णी मॅडम हे युरोकिल हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. ते आपणाला वेळ देऊन गॉल ब्लॅडरबद्दल मराठीमध्ये सोप्या शब्दांमध्ये समजेल अशा भाषामध्ये भरपूर चांगली माहिती दिलेली आहे. हा एक आत्तापर्यंत मी जे काही शूट केलेले आहेत पॉडकास्ट त्यापैकी सर्वात एक उत्तम पॉडकास्ट म्हणावा किंवा व्हिडिओ म्हणावा असं मला वाटते. तरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण पॉडकास्ट बघायला सुरुवात करूया. तरी मित्रांनो, जाता जाता एक विनंती आहे. आमचे पॉडकास्ट खूप लोक बघतात आणि खूप लोकांना व्हॅल्यू ॲड होते. तरी आमचे व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करत असेल, एक विनंती आहे, आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतो, आणखीन व्हिडिओ करण्यासाठी एक एनर्जी भेटतो. तरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपला व्हिडिओ गॉल ब्लॅडर स्टोन, गॉल ब्लॅडरबद्दल कुलकर्णी मॅडमकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्ते. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गटफिट क्लबमध्ये आपण प्रत्येक आठवड्याला काही ना काही नवीन विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या आठवड्यामध्ये आपल्यासोबत खास पाहुणे आहेत आणि माझे टीचर आहेत आणि ज्यांनी की लॅप्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीची गॉल ब्लॅडर जगामध्ये चालू केलेले पहिले महिला आहेत आणि कित्येक आमच्यासारखे सर्जनला सर्जरी शिकवलेले मॅडम आहेत. मॅडमकडून आज आपण गॉल ब्लॅडरची सर्जरी, आपल्या इंडियामध्ये कदाचित मॅडम एक सगळ्यात पहिले चालू केलेले सर्जन आहेत. त्यांच्याकडून गॉल ब्लॅडर सर्जरी, गॉल ब्लॅडर संबंधित पूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मॅडम, गटफिट क्लबमध्ये तुमचं सो मच. थँक्यू सम्राट. थँक्यू. ओके. आता ज्या वेळेला गॉल ब्लॅडरची बद्दल आपण बोलणार आहोत तर सर्वात पहिला प्रश्न हाच आहे, नेमकं गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशयाची पिशवी म्हणजे नेमकं काय आणि त्यांच्या शरीरामध्ये काय काम आहे? आपण ज्याला गॉल ब्लॅडर म्हणतो त्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन म्हणजे पित्ताशयाची पिशवी. आणि इथे मला एक सांगू इच्छिते की पित्त हा शब्द मराठीत अनफॉर्च्युनेटली आपण 2 प्रकारे वापरतो. म्हणजे ऍसिडिटीला पण लोक पित्त म्हणतात आणि ही जी पित्ताशयाची पिशवी आहे त्याच्यात बाईल म्हणजे जे अल्कलाईन असतं ते साठवलं जातं. त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की पित्ताशयाचा त्रास म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास आहे, पण त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ही साधारण रिकामा फुगा केवढा असेल तेवढ्या साईजचं ते पिशवी आहे आणि ती आपल्या लिव्हरच्या खालच्या बाजूला उजवीकडे पोटात असते. त्याच्यात कुठलाही पित्तरस किंवा ज्याला आपण बाईल ज्यूस म्हणतो हा तयार होत नाही. पित्तरस हा लिव्हरमध्ये तयार होतो आणि तो साधारण हिरवट पिवळट रंगाचा असतो. जवळजवळ 1.5 ते 1 लिटर पित्तरस लिव्हर रोज तयार करतं. त्यातलं बरंचसं रिसर्क्युलेट होतं आणि काही नवीन पण तयार होतं. आणि त्यातलं फक्त 50 cc म्हणजे जवळजवळ 0.5% फक्त गॉल ब्लॅडर साठवू शकतं. म्हणजे असंही नाहीये की खूप मोठी ती साठवण्याची पिशवी आहे की उद्या लिव्हर जर बंद पडलं तर गॉल ब्लॅडर विल टेक ओव्हर, तर असं काही होऊ शकत नाही, कारण त्याच्यात काहीही थेंब बनत नाही. तर ही अशी जी पिशवी आहे त्याच्यात अनेक काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात ज्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. ओके. आता जर का पित्ताशयाची पिशवी आणि पित्त हे समजलं आणि अतिशय सुंदर, मग पित्त म्हटल्यानंतर कन्फ्युजन दरवेळी असतो की ह्याचं काय होतं म्हणायचं. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो नेमकं आता पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे का बरं म्हणतात आणि त्याचं नेमकं बनण्याचं कारण काय असतं? आता मी म्हटलं तसं पित्त जो बाईल ज्यूस आहे तो आपल्याला कुठल्याही चरबीयुक्त पदार्थांना डायजेशनसाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे आपण तेल, तूप, चीज म्हणा किंवा नॉनव्हेजचे प्रकार म्हणा
ज्याच्यात चरबीचं प्रमाण जास्ती आहे त्यावेळेला जितकं चरबीचं प्रमाण जास्ती त्याच्या प्रमाणात ते बाईल ज्यूस आपल्याला गरज असते किंवा पित्तरसाची गरज असते. पित्ताशयात जो रस आहे ते लिक्विड आणि सॉलिड ह्याचं मिक्सचर आहे आणि जोपर्यंत ते पंप करत राहतं तोपर्यंत त्यातले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत त्यांना खाली बसून त्याच्यापासून काही गाळ व्हायला चान्स मिळत नाही. पण अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे मग हा जो गाळ आहे तो खाली बसायला लागतो आणि मग त्याचे सुरुवातीला वाळू असते, त्याच्यानंतर त्याचे छोटे स्टोन तयार होतात आणि मग ते स्टोन मोठे होत राहतात. तर सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन जे आतापर्यंत आहे की युजली हा बायकांच्यात जास्ती असतो, युजली 40च्या आसपास असतो. जर एखादी अनेक बाळणपण झालेली असतील तर त्याच्यामुळे पण त्या लोकांच्यात कॉमन असतो आणि ह्याची कारणं अशी आहेत की हॉर्मोनल चेंजेस जे बायकांच्यात होत असतात, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचे जे मेन हॉर्मोन्स आहेत. तर इस्ट्रोजनमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि प्रोजेस्टेरॉनमुळे ह्याची शिथिलता येते, म्हणजे ते गॉलब्लॅडर जसं बाहेर त्याने सोडायला पाहिजे आणि रिकामं व्हायला पाहिजे मधनं दिवसातलं तसं ते होत नाही आणि त्यामुळे ते गाळ बसायला सुरुवात होते. सो ह्या लोकांच्यात हे खूप कॉमन आहे. पण आता आपली जीवनशैली बदलली आहे. आपण सगळेजण प्रोसेस्ड फूड खातोय, फास्ट फूड खातोय, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या गोष्टी खातोय, जाडेपणा वाढत चाललाय. शारीरिक काही लोक जे खूप पर्टिक्युलर आहेत आपलं शरीर नीट मेंटेन करण्याच्या बाबतीत तसे सगळे नाही आहेत. त्यामुळे स्थूलता आहे, हालचाली कमी आहेत आणि ही सुद्धा अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे तो रस घट्ट होत जातो पित्तातला आणि त्याच्यामुळे त्याची वाळू सुरुवातीला होते आणि त्याचे स्टोन बनतात. आजकाल तो एक खूप कॉमन झालेला आहे मॅम. चालून जाऊन बनवण्याची किंवा बाहेर जाऊन काही आणण्याची गरज नाही, घरी बसल्या ठिकाणी तुम्हाला खायला भेटतो. म्हणजे कोविडमुळे फार झालं हे. कोविडमुळे सगळे झोमॅटो आणि ह्यांचे जे बिझनेसेस सुरू झाले की अरे बाहेर रेस्टॉरंटपर्यंत सुद्धा जायची गरज नाहीये, तुम्ही हवंय ती वस्तू 10 मिनिटात तुमच्याकडे ब्लिंकिट सारख्या वगैरे ह्याच्यावर येऊ शकते आणि लोकांची मिळवायची कॅपॅसिटी वाढली आहे. पण ऍट द सेम टाइम जीवनशैली बिझी झाल्यामुळे ह्याच्यासाठी वेळ द्यायच्याऐवजी आपण तयार असलेलं आणावं आणि खावं. हेल्दी खायच्या दृष्टीने फारसा विचार केला जात नाही. कन्व्हिनियंट काय आहे ह्याचा विचार करण्यामुळे हे आता सगळं आपल्याकडे बदलत चाललंय. एखाद्याला पित्ताशयामध्ये खडे झालेले आहेत किंवा पित्ताशय काम करत नाही, हे कसं समजायचं मॅम? त्याचे लक्षणं काय असतात? खूप सुंदर प्रश्न आहे, कारण हा खूप वेळा आपल्याला हे लोकांना किंवा पेशंट आला की एक्सप्लेन करायला लागतं. बरेच वेळा त्याचे काही आजार किंवा काही त्रास नाही असं बरेच वेळा होऊ शकतं. सोनोग्राफी इतर कुठल्या तरी कारणासाठी केली जाते, कारण हल्ली सोनोग्राफी जसं आपण ब्लड प्रेशर घेतो एखाद्या पेशंटचं तसंच हल्ली सोनोग्राफी झालेली आहे आणि अगदी खेड्यापाड्यात सुद्धा ती अवेलेबल आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात पेशंटला कुठली इजा होत नाही, त्यामुळे पेशंट ती सोनोग्राफी करून घ्यायलाही तयार असतो, त्याला कुठलं टोचायला लागत नाही. आणि मग सोनोग्राफी काहीतरी पोटात दुखतंय म्हणा किंवा इतर काहीतरी फॅमिली चेकअप किंवा हेल्थ चेकअप हल्ली असतो त्याच्यात केली जाते आणि त्याच्यात आढळून येतं की अरे आपल्याला गॉलस्टोन्स आहेत. पण त्याच्यामुळे पेशंटला कधी कधी त्रास नाही असं सुद्धा खूप कॉमन आहे. ज्याला त्रास होतो त्यातली सगळ्यात कॉमनेस्ट म्हणजे ज्याला आपण गॉल ब्लॅडर किंवा गॉलस्टोन कॉलिक म्हणतो, म्हणजे कधीतरी जे खडे तयार झालेले असतात ते जर त्या नळीतून खाली आले आणि मुख्य पित्ताच्या नळीत जर तिथे पास झाला तर तो पास होत असताना छोट्या नळीतून तो त्रास देऊ शकतो आणि अतिशय वेदना होऊ शकतात. उजवीकडे त्याला दुखू शकतं. स्पेशली मी म्हटलं तसं चरबीयुक्त काही खाल्ल्यानंतर, मी आता पुरणपोळीचं जेवण जेवलंय किंवा असं, की त्यावेळेला त्याला एखाद्या वेळेला दुखू शकतं आणि इंजेक्शन लागू शकेल पेन कंट्रोल करायला इथपर्यंत दुखू शकतं. सो हे एक कॉमन त्याची कंप्लेंट असू शकते पेशंटची. त्याच्यानंतर त्या पिशवीतला जो खाली आलेला खडा आहे तो जर खाली अगदी येऊन अडकला तर कावीळ पण होऊ शकते, ताप येऊ शकतो. त्या जो पित्ताचं आहे ते जर अडकलेलं असेल पित्त ह्याच्यामुळे तर ते पसमध्ये कन्वर्ट होतं. सो ताप येणं, उलट्या होणं, उजवीकडे दुखणं, कधी कधी पाठीत दुखणं किंवा मग खाली तो खडा स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो त्याची नळी आणि ह्याची नळी बरेच वेळा तो कॉमन पॅसेज असतो. त्यामुळे जरी नळीत ह्या अडकलेला असला तरी स्वादुपिंडाची पण नळी जर ब्लॉक झाली तर ज्याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतो, मग त्याच्यात सिव्हिअर सेंट्रल ॲब्डॉमिनल पेन, पाठीमध्ये दुखणं हे खूप असं होऊ शकतं. सो वेगवेगळ्या गोष्टींनी तो आपल्याकडे येऊ शकतो. काहीही होत नाही आणि जस्ट आम्ही सोनोग्राफी केली म्हणून सापडले असं पण होऊ शकतं. ओके. जर का ही वेदना होते आपण म्हणतोय, वेदनाचं नेमकं मला गॉल ब्लॅडरची वेदना असू शकतात, एखाद्याला सोनोग्राफी केलेली आहे आणि सोनोग्राफीवरती माहिती आहे, पण तरी सुद्धा हे वेदना गॉल ब्लॅडरचे आहेत हे कसं समजून घ्यायचं मॅम असू शकतात म्हणून? हा, म्हणजे बरेच वेळा म्हणजे माझ्या अगदी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये मला आठवत आहे की माझ्याकडला गॉल ब्लॅडरचे पेशंट माझ्याकडे कार्डिओलॉजिस्ट कडून आलेले आहेत की इतकं काहीतरी पोटात दुखतंय, छातीत दुखतंय की त्यांना असं वाटायचं आपल्याला हार्ट अटॅक होतं, इतकं ते सिव्हिअर पेन असू शकतं. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा फिजिशियन बघतो आणि मग त्याला ते वाटल्यानंतर
कार्डिओलॉजिस्टने बघितलेलं आहे आणि बाकी ईसीजी काढलाय, सगळं नॉर्मल आहे. मग त्यांच्या लक्षात येतं सोनोग्राफी केल्यानंतर नाही, तो खड्याचं खाली दिसतंय, तिथे डायलेटेड हे दिसतंय आणि मग तो माझ्याकडे आलेला आहे. सो बरेच वेळा अशा पद्धतीने सुद्धा पेशंट येऊ शकतो की तुम्हाला त्याच्यामुळे आहे कळत नाही. तपासल्या गेल्यानंतर, डॉक्टरकडे गेल्यानंतर, सोनोग्राफी केल्यानंतर इतर टेस्ट नॉर्मल आलेत आणि अरे फक्त हेच कारण दिसतंय, तिथे आपल्याला दिसतोय खडा, ह्याच्यामुळे आपल्याला ते शेवटी निदान होतं. म्हणजे कळेलच असं नाही, माहिती आहे आपण त्याच्याचमुळे आता दुखलंय हे दरवेळेला पेशंटला कळेल असं नाही. म्हणून त्याने तज्ज्ञाकडे जायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे. घरी वेळ न काढता हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने तपासून घेतलं पाहिजे. मॅम, एखाद्या वेळेला काय होतं, मला दुखलं आणि डायग्नोज पण गॉल ब्लॅडर स्टोन म्हणून झाला, त्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन गोळ्या दिलं, बरं झालं. त्यानंतर पेशंटचं म्हणणं असतं की गॉल ब्लॅडर स्टोन तर आहे, दुखणं तर थांबलेलं आहे, आता मी कशाला डबल ट्रीटमेंट, किंवा असे एक विचार प्रत्येकाचा असतात. तशा विचाराबद्दल तुमचं म्हणणं काय? म्हणजे एखाद्या पेशंटला जर मी सांगितलं की तुला एकदा ऑलरेडी हा अटॅक येऊन गेलेला आहे, आता तू लकी होतास की तो स्टोन पास झाला आणि कावीळ झाली नाही किंवा त्या स्वादुपिंडाला सूज आली नाही, पण दरवेळेलाच हे असं होईल असं नाही. त्यामुळे पुढचं कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधी आपण ते काढलं पाहिजे आणि हा कायमचा प्रश्न मिटवला पाहिजे. कारण कुठलंही ऑपरेशन सांगितलं की पेशंटला पहिल्यांदा भीती वाटते. मग ते किती मायनर आहे, मेजर आहे, साधं नखुरडं जरी काढायचं म्हटलं तरी पेशंटचा फर्स्ट चॉईस नाही ऑपरेशन शिवाय काही असेल तर मला सांगा. 100%. सो ह्युमन सायकोलॉजी मी समजू शकते, आणि पण शेवटी त्यांना जाऊन आपल्याला पटवायचं असतं. कारण आता तूही करतोस, हे लॅप्रोस्कोपिकली करतोस, रोबोटिक आता आपण करायला लागलोय, तर आपण त्याची कॉम्प्लिकेशन्स पाहिलेली आहेत आणि ॲज अ डॉक्टर आपल्याला ते नॉलेज आहे. पेशंट इज नॉट सपोज टू नो. हल्ली तरी गुगलवर खूप माहिती मिळते, पण कधी कधी ती, मी नेहमी समोरचा माणूस हा गुगलमधनं काहीतरी वाचून मला ते खूप कॉमन झालंय, प्रश्न विचारतो, मी त्यांना गुगल डॉक्टरच म्हणते, पण मी त्यांना सांगते की त्या तुझ्या आणि माझ्या ह्याच्यातलं फरक असा आहे की मे बी मला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्ती माहिती गुगलवरनं तू आज वाचली असशील, पण इट इज नॉट बॅक्ड बाय युअर ओन एक्सपिरियन्स. हा खूप महत्वाचा हे आहे. त्यामुळे एकदा कॉलिक येऊन गेलं, आता काही दुखत नाहीये, तर मी त्यांना सांगते की आता ह्या क्षणी ऍडमिट करायला पाहिजे असं नाही, पण डोंट उगीच पोस्टपोन करू नका सर्जरी. कॉम्प्लिकेशन व्हायची वाट बघू नका, कारण सिम्पल प्रोसिजर कारण नसताना आपण कॉम्प्लेक्स करतो. सो हा माझा ऍडवाइस असतो. तर शेवटी पेशंटला पटवावं लागतं. डेफिनेटली प्रत्येकाला एक काही फॅमिली प्रेशर आहे, टाइम प्रेशर आहे, प्रोफेशनल आहे, मग नेमकं डिसिजन घेण्यासाठी पण बरेच वेळा गोंधळ. म्हणजे मी त्यांना ना उदाहरण काय देते, जुन्या तराजूचं उदाहरण देते की जे असं आपण उचलायचो, नॉट डिजिटल, हल्ली आकडे येतात आपल्याला. मी त्यांना सांगते की इथे मी वेगवेगळी कारणं सांगून तुम्हाला पटवलंय की गॉल ब्लॅडरला एकदा स्टोन झाले की कधीतरी ते काढावं लागतं. आणि दुसरीकडे त्यांना सांगते त्या दुसऱ्या तराजूच्या भांड्यात तुम्ही तुमची सगळी कारणं घाला की का करायचं नाहीये, की मला भीती वाटते, माझ्या घरात आता माझी परीक्षा आहे किंवा लग्न आहे, मला इकडे कुठेतरी जायचं आहे, आणि आत्ता जर दुखत नसेल आणि तुम्हाला असं वाटतं ही कारणं रास्तायत आत्ता ह्या क्षणी, तर यू लिसन टू दिस साईड, पण कधीतरी तुला ह्या बाजूचं ऐकावं लागणार आहे. सो फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण हा विचार नाही करू शकत की नाही मला आता हे नाही करू शकते, आपल्याला लगेच बसवावं लागतं. तसं जर तशी सिच्युएशन गॉलब्लॅडरमुळे जर आलेली नसेल की जॉन्डिसच अजून नाहीये, हे नाहीये, तर आपण त्याला थोडा वेळ देऊ शकतो, पण कधीतरी हे अल्टिमेटली केलेलं हिताचं असतं. मॅम, तुम्ही बोलून गेले कॉम्प्लिकेशन म्हणजे अनट्रीटेड, एखाद्या वेळेला मला त्रास झाला आणि आता बरं वाटतोय म्हणून मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. असे हे टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला काय गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन घडू शकतात आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतात त्याच्याबद्दल सगळं सांगता? म्हणजे हे सांगताना मला खूप एक दुःखाची मला गोष्ट आता हे सांगायची आहे की बरीच वर्ष झाली त्याला. आता माझ्याकडे एक अगदी साधारण 23-24 वर्षाची सुंदर दिसणारी इंजिनियर झालेली IT मध्ये काम करणारी मुलगी, तिची आई तिला माझ्याकडे घेऊन आली. आणि जेव्हा एखादी बाई दुसऱ्या मुलीला सुंदर म्हणते, शी हॅज टू बी रिअली ब्युटिफुल, अतिशय सुंदर. आणि ती का घेऊन आली, कारण तिच्या आईचं मी गॉलब्लॅडर काही वर्षापूर्वी केलेलं होतं आणि तिला एकदा कॉलिक येऊन गेलं, तिला माहिती होतं तिला गॉलस्टोन्स आहेत आणि कॉलिक येऊन गेलं, थांबलं होतं. ती म्हणाली मी तुम्हाला दाखवायला आणलंय, माझं तुम्ही केलं मला इतक्या वर्षापूर्वी, तर तिला तुम्ही बघा. तर मी तिला म्हटलं अगं कॉलिक एकदा येऊन गेलेलं आहे, तू आता फक्त 23-24 वर्षाची आहे, तुझं अजून एवढं आयुष्य जायचं आहे, तर कधीतरी करायला हवं तर करून घे ना. आता काही लकीली तो पास झाला स्टोन, तुला कावीळ झाली नाही. तर तिचं लग्नाचं बघत होते आणि तिची आई म्हणली पण आम्ही आता 1-2 हे बघितले आहेत, मग ते स्कार थोडेसे दिसतात ना वगैरे अमकं वगैरे. म्हटलं अगं तिचा जीव महत्वाचा आहे का स्कार महत्वाचा आहे? उद्या ती लग्न झालं, प्रेग्नंट राहणार, तेव्हा आता अजून कॉम्प्लिकेटेड होईल, त्यावेळेला तिला त्रास झाला तर आपण, मला असं वाटतं तुम्ही हा विचार करा, आपण हे करायला हवंय. अनफॉर्च्युनेटली बरोबर आठवड्याने परत ती माझ्याकडे आली आणि परत तिला तो अटॅक आला होता आणि शी प्रेझेंटेड विथ पॅनक्रियाटायटिस.
आणि त्यावेळेला तिला आयसीयूत ऍडमिट केलं, सगळी ट्रीटमेंट दिली. यंग मुलगी होती, म्हणजे खरं रिकव्हरीचे खूप चान्सेस होते, असं नाही की वय पण झालं असं काहीही नव्हतं. बट वी लॉस्ट हर. तर हा मी अनुभव माझ्या पेशंट्सना, जर त्यांना अगदीच ऍडॅमंट असतील, पटलं नसेल तर मी सांगते, चांगला अनुभव नाहीये पण खूप आय रिमेंबर हर स्टील, विच कुड हॅव बीन अव्हॉइड. म्हणजे दे लॉस्ट हर. काय म्हणजे महत्वाचं काय होतं शेवटी? ते स्कार छोटे छोटे दिसणारे महत्वाचं होतं का काय होतं? सो ते करायला पाहिजे, असं पटवायचा आपण प्रयत्न करायचा. शेवटी देव त्यांना ती बुद्धी देव, असे मी नेहमी म्हणते. डेफिनेटली. माझं सुद्धा एक आता लास्ट 2 year प्रायर वन हार्डली 34-35 year यंग फॅमिली मॅन स्टोन माइल्ड सिम्पटम घेऊन आले. दे जस्ट वेंट फॉर नॉट गेटिंग ट्रीटेड फॉर 6 months बट लँडेड विथ अ प्रॉब्लेम ऑफ कोलंजायटिस, पॅनक्रेटायटिस, नेक्रोसिस, नेक्रोसेक्टोमी. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे डेफिनेटली आता एक मी जरी पेशंट असेल गॉल ब्लॅडर स्टोनची सर्जरी म्हटलं तर आय विल ऑल्सो बी अफ्राइड. आय हॅव टू हँड ओव्हर टू समवन. आय विल फाइंड आउट अ एक्सपर्टी अँड इफ समथिंग नीडेड आय विल कम टू एक्सपर्ट पर्सन टू गेट डन. बट वेन आय कीप दॅट फिअर घेऊन त्याचं कॉम्प्लिकेशन आलं तर एक्सपर्ट पण काही करू शकत नाही. आणि लकीली इन माय सिनारिओ आफ्टर नेक्रोसेक्टोमी ही गॉट रिकवर्ड. बट आय फेल्ट की सिंपल प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड झालं कारण नसताना. अगदी खरंय. म्हणजे ह्याचं उदाहरण देताना मी त्यांना नेहमी सांगते की माझी कार जर बंद पडली तर मी मेकॅनिककडे घेऊन जाणार. मी काही ते मेकॅनिकलचा अभ्यास केलेला नाही, मी केला असत कदाचित मला त्यातलं कळेल. तो जर म्हटला मॅडम ही बॅटरी आहे ना ती मी रिचार्ज करतो, तुम्हाला सहज 6 महिने जाईल, किंवा तो म्हणतो नाही आता 4.5 वर्ष झालेत, 5 वर्षांनी तिथे मी आपण नवीन बॅटरी बसूया. सो कुठेतरी पेशंटनी चांगल्या डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे की त्याच्या नॉलेजचा, तिच्या नॉलेजचा, की तो जे काय सांगतोय हे त्यांना त्याच्यावर पटवून घेतलं पाहिजे. आणि आपलंही ती जबाबदारी आहे की आपण जे काय सांगतोय ते आपण डिलिव्हर करणार आहोत. आणि मी म्हटलं माझा अभ्यास नाही, तू काय म्हणशील, बरं बदला म्हणला तर बॅटरी बदल, तू म्हणला नाही रिचार्ज करतो तर रिचार्ज करतो. तसं कुठेतरी एक विश्वास टाकून पेशंट यायला पाहिजे. किंवा खूप काळजी करत बसतात, मग नॉर्मल माणसाचंही बीपी वाढतं. मी त्यांना म्हणते ती काळजी करणं हे तुमचं काम नाही, ती माझं काम आहे. की आतमध्ये असं निघालं तर मी काय करीन किंवा काय, हे दॅट इज माय लुकआउट. तुम्ही त्याची नका काळजी करू, तुम्ही बिनधास्त या, ब्लड प्रेशर नॉर्मल राहील आणि तुम्ही छान घरी जाल, असं सांगितल्यानंतर मग ते थोडे शांत होतात. आणि साहजिक आहे ना, कोणालाही ऑपरेशन नको असतं. ऑब्विसली मॅम. आणि जितकं ऍटलिस्ट बिईंग अ सर्जन आय थिंक यू विल ऑल्सो अग्री, जितकं शक्य आहे तितकं आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. पण तिथं ऑप्शनच नाही आहे, त्याला अननेसेसरी त्याला ठेवण्यात काही पॉईंट नाही. अगदी अगदी खरंय. आपण एक पॅनक्रेटायटिस बघितलं मॅम. पॅनक्रेटायटिसच्या व्यतिरिक्त आणखीन काय गुंतागुंती राहतात मॅम? गॉल ब्लॅडर, अनट्रीटेड गॉल ब्लॅडर आपण एक कन्सिडर करूया शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये काय गुंतागुंत राहू शकतात मॅम? शॉर्ट टर्म मध्ये मी म्हटलं तसं की गॉल ब्लॅडर आहे त्याला एक देठासारखं ते मेन डक्टला ते अटॅच्ड असतं. तर त्याच्या तोंडाशी जर स्टोन असेल, तो डक्टमध्ये नाहीये पण गॉल ब्लॅडरच्या तोंडाशी जरी असला तरी मी त्याला काय म्हणते, हे जे त्याच्यातलं बाईल आहे ते डबक्यासारखं होतं. आपण वाहत्या पाण्यात डास होत नाहीत, पण जर पाणी साठलं तर तिथे डास होतात. त्यामुळे हे जर त्याचं तोंडच बंद झालं त्या स्टोनमुळे तर बाईल आतही जात नाही आणि बाहेर येत नाही. आणि बाईल हे खूप रिच मटेरियल आहे फॉर द बॅक्टेरिया टू ग्रो. सो त्याचा पस होऊ शकतो, मग एम्पायमा आपण ज्याला म्हणतो. आणि तो जर आपण अनट्रीटेड झाला तर त्याचं ब्लड सप्लाय होऊन तर गँग्रीन होऊ शकतं, परफोरेट होऊ शकतं. डक्टमध्ये खाली आला तर आपण म्हटल्याप्रमाणे कावीळ होऊ शकते. त्या नळीला सुद्धा, मेन जी नळी आहे पित्ताशयाकडनं येणारी आणि लिव्हरकडनं येणारी, त्याच्यात इन्फेक्शन होऊन कोलॅन्जायटिस आणि ते वरती लिव्हरमध्ये पण जाऊ शकतं, ज्याला आपण सेप्टिसेमिया म्हणू शकतो. की जर ट्रीट नाहीच केलं आपण. पॅनक्रियाज आपण बोललोच की ते त्याच्याजवळ दोघांच्याही नळ्या एकत्र असल्यामुळे पॅनक्रियाजला सूज येणे. आणि पॅनक्रियाज म्हणजे देवाने एकूणच आपलं शरीर असं केलं आहे की त्या जागी त्या गोष्टी ठीक आहेत. म्हणजे ऍसिड आपल्याला जठरात तयार होतं पण त्या जागी ते ठीक आहे, कारण ते आवश्यक पण आहे आपल्याला डायजेशनच्या वेळेला ह्याला उपयोगी होतं. पण त्याने त्याची जागा सोडली की त्रास होतो. तसं पॅनक्रियाजमधलं जे काय एन्झाईम आहे ते जे जोपर्यंत ते ब्लडमध्ये जात आहे आणि ते आपल्याला प्रोटीनचं डायजेशन करायला मदत करे तो पण ठीक आहे. जसं आपला डोळा लाल होऊ शकतो तसं आपल्याला हे दिसत नाही एवढंच, पण ती पॅनक्रियाज सुद्धा अँग्री लुकिंग होते आणि त्यातनं जे काय स्त्राव नको त्या ठिकाणी मग जातो ब्लडमध्ये जाता. सो मी म्हटलं तसं आय लॉस्ट वन पेशंट. लॉंग टर्मचा आपण जर विचार केला तर स्टोन्स जर खूप हळू काढले नाही तर हळू मोठे होत जातात. आणि जसं ज्या वेळेला गॉलब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे आपण दिवसातून 4 वेळा तरी खातो, सकाळचा चहा, मग जे ब्रेकफास्ट, लंच, दुपारी पण खातो. तर जेव्हा आपण खातो त्याच्यात आपण नुसता कपभर थोडंसं दूध घातलेला चहा जरी घेतला तरी त्याच्यात फॅट कंटेंट आहे. अगदी गाईचं दूध म्हटलं तरी 3% फॅट आहे. फॅटचं एवढंसं जरी तिथे 1 ग्रॅम जरी तिथे फॅट आलं तरी ते बाईलची त्याला जरूर असते ऍब्सॉर्प्शनसाठी. मग तेव्हा तितके वेळा ते कॉन्ट्रॅक्ट होतं याचा अर्थ गॉलब्लॅडर. आणि पोट रिकाम असताना परत ते वर नेऊन थोडंसं ते भरतं.
तर हे जे फ्रिक्शन होतं त्या मोठ्या स्टोनचं आणि त्याच्या आतल्या लायनिंगचं, तर जखम होऊ शकते आणि मग त्या जखमेचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. Yes, ma'am. म्हणजे आपल्याला खूप माहिती आहे की लोक तंबाखूची गोळी इथे ठेवतात. आपल्याकडे एका पॉलिटिशियनचं उदाहरण आहे, मला नाव घ्यायचं नाहीये, पण केमिकल इरिटेशननी काय होतं की तिथे अल्सर होतो, जखम होते, मग ती भरते, परत होते, परत भरते, पण एक दिवस असा येतो की ती भरत नाही. कॅन्सरमध्ये लोकांना काय वाटतं, असं तिथे येऊन ते वेगळं येत नाही, आपलेच टिश्यू त्याचं नियंत्रण त्याच्यावरचं जातं आणि त्या मनाप्रमाणे ते वाढत जातं, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. Yes. सो हा लॉंग टर्ममध्ये गॉलब्लॅडर कॅन्सर साधारण फक्त 2% लोकांना होतो लकीली, पण त्या 2% आपण नसावं ना, त्यामुळे आपण ती काळजी घेतली काय, आपण इतकी वर्ष काही त्रास झाला नाही म्हणून काही करायचं नाही असं करू नये. येस मॅम. आणि इनफॅक्ट गॉल ब्लॅडर कॅन्सर हा डायग्नोसिस करणे, ट्रीटमेंट करणे आणि त्याचा प्रोग्नोसिस हा अगदी खरं आहे. कॅन्सर आहे. वाईट कॅन्सर आहे तो. हो हो. म्हणजे त्याच्यावरनं एक उदाहरण मी सांगते. माझ्याकडे अनेक वर्ष झाली आता त्याला, की 250च्या आसपासच्या बायका 6 महिन्याच्या अंतराने यायला पाहिजे, त्यांचं एकमेकींशी काही खरं संबंध नाही आणि त्यांना माहिती होतं दोघींना की आपल्याला मल्टिपल स्टोन्स आहेत, खूप वर्ष त्यांना माहिती होतं. मग ते आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, आपलं ॲलोपॅथीतलं पण ते औषध, आणि काय करायच्या, दर 6 महिन्यांनी अल्ट्रासाऊंड करायच्या. आता हे जे स्टोन्स असतात ना, ते काही एक्झॅक्ट स्फिअर नसतो, ते ऑब्लॉंग असतात, खाबड असतात, एकमेकांना चिकटलेले असू शकतात. आणि सोनोग्राफी करताना समजा ते असे आहेत, तर तुला काय वाटणार, अरे 8 मिलीमीटर आहेत, पुढच्याला त्यांची पोझिशन अशी झाली तर 5 मिलीमीटर वाटतात. मग त्यांना वाटायचं औषधांचा उपयोग होत आहे, स्टोन कमी होत आहेत, असं एक वाटू शकतं. पण मग 2दा-3दा इतकं दुखलं की मग शेवटी त्यांनी ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि माझ्याकडे मी त्या वेगवेगळ्या काही, मी म्हटलं तसं त्यांचा संबंध नाही. आणि सोनोग्राफीला किंवा काही ह्यांना सुद्धा लिमिटेशन आहे, इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा. म्हणजे ठराविक साईजच्या वर काही गोष्टी त्याच्यात दिसू शकत नाहीत, किंवा सीटीला सुद्धा काही, आणि त्यावेळेला एवढा सीटी आपण रुटीनली वापरतही नव्हतं, त्यावेळेची मी गोष्ट सांगते. आणि मी दुर्बिणात घातल्या बघितलं तर त्याच्या कॅन्सरमधनं ते छोटे छोटे नोडल्स लिव्हरमध्ये आलेले होते. त्या नातेवाईकांना बोलवून दाखवलं, बघा हे बघा असं झालेलं आहे, मी गॉलब्लॅडर काढण्यात पॉईंटने ऑलरेडी ते पसरलेलं आहे. आणि 6 महिन्याच्या दोघी गेल्या त्या. तेव्हापासून मी हे त्यांना सांगते तरी, आता शेवटी ऐकायचं की नाही शेवटी पेशंट ठरवतो, पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे, कारण तो एक्सपिरियन्स आपल्याला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं आहे. सो हे होऊ शकतं, ते आम्ही म्हटलं तसं 2% लोकांच्यात असलं तरी आपण त्याच्यात नसावं, आणि ते आपण आहोत की ते हे आपल्याला माहिती नाही. आणि 2% ऑल्दो खूप कमी नंबर आहे आणि एक्सेप्टेबल आहे की गॉल ब्लॅडर कॅन्सरचा गॉल ब्लॅडर स्टोन सोबत रिलेशन खूप कमी आहे, पण ते 2% आहे. एखाद्याला वाईट प्रकारचा कॅन्सर आहे, तू म्हणलास तसं. आणि कोलॉन कॅन्सरचा एखादा पेशंट आला तर पेशंटला तर माझ्याजवळ होप आहे देण्यासाठी, त्याला किमो आहे, सर्जरी आहे, रेडिएशन आहे, लॉंग लाईफ देऊ शकतो. काही काही पेशंट 10-20 वर्ष एकदम चांगले जगतात, पण गॉल ब्लॅडर कॅन्सर आल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्याच्या पुढे नाही, आणि गोळ्या, औषध, रेडिएशन नाही. हे आपण त्यांना पोहोचवणं, माहिती पोहोचवणं आपलं काम आहे. डेफिनेटली. आणि जसं तुम्ही सांगितले मॅम, सोनोग्राफी म्हणून सांगितले, सिटी म्हणून सांगितले, एखाद्या गॉल ब्लॅडर स्टोनच्या पेशंटला गरजेचे असलेले कोणते टेस्ट आहेत किंवा ऍडव्हान्स कोणते टेस्ट करावं लागतं आणि कधी लागतं, त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? सांगते ना. मी म्हटलं तसं सोनोग्राफी ही याच्यात कुठलंही इजा केली जात नाही, इंजेक्शन दिलं जात नाही, आणि सगळीकडे अवेलेबल आहे, आणि लकीली ती 95% वेळाला आपल्याला करेक्ट उत्तर देऊ शकते. आता जर छोटे छोटे स्टोन्स असतील तर त्याच्या वेळेला मी एक काळजी त्यांना अशी घ्यायला सांगते की शक्यतो गॉलब्लॅडर डायग्नोस करण्यासाठी जर आपण स्पेसिफिक जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा तुम्ही पोट रिकाम असताना जा, कारण पोट रिकाम असताना गॉलब्लॅडरमध्ये जे काय 50 cc ते साठवतं ते बाईल असतं, आणि सोनोग्राफीत कुठलंही लिक्विड काळं दिसतं आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर हे पांढरे खडे आपल्याला दिसू शकतात. सो डायग्नोसिस म्हणजे जास्ती चांगल्या प्रकारे व्हायची, किंवा एमटी स्टमक गेलं, रात्रभर न खाता एमटी स्टमक गेलं तर तुमचे एमटी स्टमकवर तर तिथे काही दिसलं नाही की गॉलब्लॅडरमध्ये बाईल आहे पण काही दिसत नाही, ह्याचा अर्थ मग तुम्हाला नक्की नाही. सो सोनोग्राफी इज द फर्स्ट चॉईस. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं की त्यांना खूप दुखलं असेल किंवा त्यांच्या आपण काही डोळे पिवळे झालेत म्हणतात, लघवी युरिन येलो होते, याचा अर्थ जॉन्डिसची कुठेतरी शंका आहे, किंवा पॅनक्रियाटाइटिस ज्या वस्तू त्या खूप सेंट्रल सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन होतं, बॅकएक होतो. तर असं झाल्यानंतर मग आपल्याला इतर तपासण्या कराव्या लागू शकतात. ब्लड टेस्टमध्ये आपण लिव्हर फंक्शन टेस्ट करतो की ज्याच्यात बिलिरुबिनची नॉर्मल जी लेव्हल आहे त्याच्यापेक्षा ते वाढलं आहे का बघू शकतो. SGPT, SGOT म्हणून ज्या लिव्हरच्या एन्झाईम्स आहेत ते पण वाढू शकतात. अल्कलाईन फॉस्फेटेज म्हणून एक परत त्याचा एन्झाईम आहे, ब्लड टेस्ट आहे ती. आणि बिलिरुबिन सुद्धा आता माझ्या एवढ्या वर्षाच्या
35 वर्षाच्या गॉल ब्लॅडर ट्रीट करायच्या एक्सपिरियन्समध्ये मी असं सांगते की बिलिरुबिन सुद्धा म्हणजे पित्ताची लेव्हल ब्लडमधली वाढायच्या आधी अल्कलाइन फॉस्फेट इज द फर्स्ट टू गो अप. येस. त्यामुळे ते जर वर गेलेलं असेल ह्याचा तुम्ही यू हॅव कॉट इट अर्ली आणि अजून थांबलात तर मग बिलिरुबिनही वर जाईल. सो ह्या ब्लड टेस्ट असतात लिव्हरबद्दलच्या. पॅनक्रियाजमध्ये जर आपल्याला शंका आली की पॅनक्रियाटायटिस असू शकतं तर त्याचं अमायलेज आणि लायपेज नावाचे एन्झाईम्स आपण करतो आणि ते जर नॉर्मल आले याचा अर्थ पॅनक्रियाजला काही इजा नाहीये, पण ते थाउजंड्समध्ये येऊ शकतात. अँड देन यू नो इट इज बरं. आता स्टोन खाली आलाय, आपल्याला दिसतंय की डायलेटेड दिसतीये, तर मग तो त्याची पोझिशन नक्की सोनोग्राफीत कधी कधी दिसत नाही. म्हणजे एखादा माणूस जर खूप जाड असेल तर वरचं फॅटमुळेच ते त्यांची जी फ्रिक्वेन्सी जी असते अल्ट्रासाऊंडची ती पोचली नाही तर आपण मिस करू शकतो. नंतर जिथे ती नळी उघडते त्याला छोट्या तडीचं आपण डिओडिनम म्हणतो, तर त्याच्यातली हवा मध्ये येऊ शकते. सो गॅसमुळे दिसलं नाही आहे पण दिसलं नाही असं होऊ शकतं. लिमिटेशन्स आहेत. मग असं जर असेल आणि तरी आपल्याला वाटतं की नाही हे आपल्याला सिम्पटम्सवरनं हे असू शकतं तर मग आपण ज्याला आपण MRCP म्हणतो, म्हणजे MRIचाच एक भाग ज्याच्यात आपण ह्याची पूर्ण आपल्याला अॅनाटॉमी ज्याला म्हणतो आपण कुठे सगळं कळतं. तर गॉल ब्लॅडरमध्ये काही आहे का, खाली नळीत काही आलाय का, पॅनक्रियाज कशी आहे, लिमिटेड CT आपण करू शकतो की पॅनक्रियाजला सूज नाहीये ना हे बघू शकतो. आणि त्याच्यातला जर स्टोन आलाय असं वाटलं आणि तो बिलिरुबिन वाढलेला आहे तर आपण एक ERCP किंवा एंडोसोनो नावाची एक तपासणी आहे. म्हणजे कधी कधी ह्याच्यातही तुम्हाला कळलं नाही तर त्यावेळेला आपण स्टोन आहे असं वाटतंय पण इफ यू आर नॉट शुअर, गॅस्ट्रोस्कोपी जसं करतो तसं गॅस्ट्रोस्कोपीच्या टोकाला सोनोग्राफीचा तो प्रोब असतो आणि ते आपल्याला सोनोग्राफीत अजून, कारण आपण अजून जवळ जातो त्या नळीच्या, त्यामुळे गॅस आणि ह्याच्यामुळे जे काही लिमिटेशन्स आहेत ती आपण दूर करतो. आणि त्याच वेळेला जर स्टोन जर दिसला तर ते आपण आतल्या आतूनच एक ERCP ज्याला म्हणतो की आपण एक बंद छत्रीसारखं वरती घालतो, छत्रीवरती उघडतो आणि ती हळू केली की ते आपण फावड्याने ओढल्यासारखा तो स्टोन आपण क्लिअर करू शकतो. सो अशा वेगवेगळ्या डिपेंडिंग ऑन कुठल्या स्टेजला पेशंट तुमच्याकडे येतोय ह्या सगळ्या आपल्याला मोस्ट कॉमनली सोनोग्राफी सगळं होऊन जातो. पण तुम्ही लेट केलेले किंवा प्रेझेंटिंग कॉम्प्लिकेटेड असेल MRI, CT किंवा US किंवा ERCP लागू शकतो. मग आता तुम्ही ERCP म्हणून सांगितलं, गॉल ब्लॅडर स्टोन ERCP न बरं होऊ शकतो का? नाही ना, कारण नेक्स्ट तोच असतो, एंडोस्कोपीनं माझं गॉल ब्लॅडर. हो ना, म्हणजे झालं असतं बरं झालं असतं, कारण एंडोस्कोपीला बाहेर कुठेच कट नसतो, पण त्याच्यातूनच आपण जाऊन गॉल ब्लॅडर मधला काढू शकलो असतं तर बरं झालं असतं, पण ते पॉसिबल नाहीये कारण ती नळी वगैरे सुद्धा खूप छोटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला काय सांगायचं की नळीतला आपल्याला स्टोन काढायलाच पाहिजे, कारण तो एकमेव मार्ग आहे ज्याच्यातून लिव्हरमधनं बाईल खाली येत आहे आणि आपल्याला डायजेशनला मदत करताय. ब्लॉक झालेला त्यामुळे रस्ता ब्लॉक तो 100% काढायलाच पाहिजे. आणि आपण लकी आहोत की आपल्याला तो हल्ली एंडोस्कोपीने काढता येतो. गेली अनेक वर्ष आपल्याकडे पुण्यात सुद्धा एक अवेलेबल आहे. पण गॉल ब्लॅडर मधला म्हणजे मला खूप लोक विचारतात, म्हणजे एकेकाळी किडनी स्टोनला लिथोट्रिप्सी नावाची एक ट्रीटमेंट आली होती, खूप पॉप्युलर होती तेव्हा. आता एवढं कोणी करत नाही. की त्याच्यात काय करायचे, तो स्टोन फक्त फोडायचे, पावडर करून ठेवायचे आणि मग बॉडी तो फायर फेकेल अशी अपेक्षा करायची. तर गॉल ब्लॅडरमध्ये हे पॉसिबल नाही. पण आपण असं धरून चालू की आपण एखादा अनेक वर्ष औषध घेतोय आणि म्हणजे मी अजून गॉलस्टोन्स गेल्या माझ्या 35 वर्षाच्या एक्सपिरियन्स विरघळलेले बघायचे आहेत अजून. आय हॅव नॉट सीन. आणि बरेच लोक ते ट्राय करून येतात कारण सर्जरी त्यांना अवॉइड करायची असते, विच इज ओके. म्हणजे माझं काही वाटतं त्यांचं बरोबर आहे. पण उद्या आपण असं धरून चाललं की अगदी 10 लाखातला एक पेशंट आहे की त्याचे खरंच विरघळले औषधं घेऊन, पण जोपर्यंत ते डिसीज्ड गॉल ब्लॅडर आहे, कारण ते स्टोन का तयार करते, कारण त्याच्या लाइनिंगमध्ये काहीतरी बिघाड झालाय, त्यामुळे ते साठवायला नुसतं फेकायच्या ऐवजी त्यातला गाळ ते हळूहळू साठवायला लागलाय. जोपर्यंत ते असं खराब झालेलं गॉल ब्लॅडर तोपर्यंत ते स्टोन परत करणार आहे. त्यामुळे स्टोन काढणं हा त्याच्यावरचा परमनंट उपाय नाही. आणि मी गमतीने पेशंट्सना सांगते, तुम्ही मला 1 कोटी रुपये दिलेत ना आणि माझा गॉल स्टोन फक्त काढून द्या, मी ते पैसे घेणार नाही, कारण आय एम नॉट गिव्हिंग यू करेक्ट ट्रीटमेंट. हे खूप महत्वाचं आहे. सो मला गॉल ब्लॅडर काढायला मिळावं म्हणून आपण काढत नाही, कारण ती आवश्यक त्यातली बाब आहे. तो परमनंट प्रॉब्लेम आपण मग तो सोडवू शकतो. त्यामुळे इथून काय ते जात आहे. म्हणजे स्टोन असेल तर खूप कॉमन आहे. आता तुम्हाला तर हा खूप कॉमनली बघण्यामध्ये आलं असेल मॅम. म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर स्टोन फक्त काढणे हा ट्रीटमेंट नाही, पूर्ण गॉल ब्लॅडर काढणं गरजेचं आहे. जी फॅक्टरी आहे स्टोन बनवणारी ती फॅक्टरी. आणि मी म्हटलं तसं हा परत एक मी फरक पेशंटना सांगते की किडनी स्टोन, गॉल स्टोन त्यांना साधारण कदाचित तुम्ही खूप परफेक्टली सांगू शकता सर, न्यूरो सर्जन आहेत तुम्ही, लॅप्रोस्कोपिक. हो, म्हणजे लोक काय म्हणतात की आता किडनी स्टोन आणि आम्ही त्यांना सांगते 2 ऑर्गन मधला म्हणजे फरक आणि साम्य दोन्ही सांगते. म्हटलं एखाद्याला किडनी स्टोन जेव्हा होतो तेव्हा तो पडून जाऊ शकतो, कारण फ्लो असा वर्ण आहे, म्हणजे ग्रॅव्हिटी ऑल्सो हेल्प्स, युरिन सारखी फ्लो होत असते.
पण हे एकदा स्टोन झाला म्हणजे किडनीमध्ये परत होणार नाही असं काही नाही. परत त्या एखाद्याची टेंडन्सी आहे त्या किडनीची स्टोन बनवण्याची. तसंच गॉल ब्लॅडर मधला जर स्टोन काही कारणाने आपण विरघळवला किंवा निघून गेला तर तो परत स्टोन होणार आहे. सो दोघांच्यातलं हे साम्य आहे की रिकरन्स इज कॉमन, की इथे परत परत होऊ शकतं, इथेही आपण समजा काही कारणाने परत होणार. सगळ्यात मोठा फरक असा आहे की गॉल ब्लॅडरची आपल्याला गरज नाहीये. किडनी, आपण एका किडनीवर जगू शकतो, पण किडनीला इतकी महत्वाची फंक्शन्स आहेत की आपल्याला शक्यतो दोन्ही किडनी ठेवायचे आहेत. म्हणजे हल्ली किडनी काढणं हे खूप अगदी गरजेचं असेल तर हल्ली आपण करतो. तसं गॉल ब्लॅडर जर महत्वाचं असतं की आपल्याला आवश्यक ऑर्गन आहे, तर मी म्हटलं मी 100% तुम्हाला स्टोन फक्त काढून दिला असता, की आपल्याला गॉल ब्लॅडरची गरज आहे, सो आपल्याला काढायचं नाहीये. गॉल ब्लॅडरमध्ये एकही बाईलचा ज्यूस बनत नाही, एकही थेंब बनत नाही. जो काय बनतं ते लिव्हरमध्ये बनतंय. जोपर्यंत तुमचं लिव्हर नीट काम करतंय, ते 99% स्वतःच साठवतंय, गरज असेल तेव्हा ते खाली बाईल सोडू शकतंय. आणि हे जर अनावश्यक ऑर्गन आहे, मग आपण त्याला कशाला चान्स द्यायचा, परत परत स्टोन करून आपल्याला त्रास द्यायचा. हे सगळ्यात त्यांना पटतं की किडनी आणि ह्यातला फरक कळायला लागतो. त्यांना साम्यही सांगितलेलं असतं. सो परमनंट उपाय करून टाकायचा असेल काढून टाका. ते काढल्यानंतर आता तू बहुतेक विचारशीलच मला पुढचे प्रश्न. कारण आता गेली 35 वर्ष प्रत्येक पेशंटला आता हेच सांगत आली की तुम्ही मग विचाराल की मला गॉल ब्लॅडर कशाला दिलंय. कॉमन क्वेश्चन आहे, कॉमन प्रश्न आहे. तर सम्राट, तुम्हाला पुढचा प्रश्न नक्की विचारशील, जसे मला पेशंट विचारतात की मग आपल्याला त्याची गरज नाही, मग दिलाय कशाला गॉल ब्लॅडर. तर मी त्यांना गमतीने म्हणते, आम्हा सर्जनला काहीतरी काम पाहिजे म्हणून ते दिलंय. पण म्हटलं आज आपली किती अनेक कोटीची लोकसंख्या आहे, मी जर प्रत्येकाचं गॉल ब्लॅडर काढायला लागले तर मला वेळ पुरणार नाही, मला आयुष्य असंही होईल. पण ज्याला स्टोन्स आहेत त्याला ती कधी ना कधीतरी लागणार आहे सर्जरी. आणि आपण दर दिवशी आपण म्हातारे होतोय, प्रत्येकजण, लहान मुलं सुद्धा वयाने वाढतंय. तर आज तुम्ही फिट आहात, आज तुम्हाला डायबिटीस नाही आहे किंवा असला तर तो कंट्रोलमध्ये आहे, तर जेव्हा तुमची आयडियल कंडिशनमध्ये आहात तेव्हा ऑपरेशन सहन व्हायची सुद्धा तुम्हाला शक्यता खूप आहे. त्यामुळे हे कशासाठी दिलंय ह्याचं आमच्याकडे खरं म्हणजे उत्तर नाही. म्हणजे दुसरं मी त्यांना उदाहरण असं देते की जशी माकडाची शेपूट गेली आणि आपण माणूस झालो, तर मे बी हजारो वर्षानंतर आपल्याला गॉल ब्लॅडर नसेल, कारण त्याला खरंच काही फंक्शन नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटतं की तो असा काही पंप आहे का, व्हॅक्युम पंप, की लिव्हरमधनं यायला ते मदत करतं. तर तसं पण नाहीये. कारण काढल्यानंतर पेशंटला कुठल्याही प्रकारचं तो मिस करत नाही, डायजेशनच्या दृष्टीने आणि किंवा कुठल्याच दृष्टीने मिस करत नाही. त्यामुळे तू विचारायच्या आधीच माझा एक क्वेश्चन कमी केला. खूप कॉमनली, कारण नॅचरली विचारलं जातं, मग काय फंक्शन नाही, मग कशाला आहे आपल्याला दिलेलं. तर मॅम, हल्लीच्या काळामध्ये बरेच गोष्टी, काही मास्टर चेकअपमुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे गॉल ब्लॅडर स्टोनचं इन्सिडन्स नंबर्स माहिती होते. पेशंटला त्रास होण्याच्या अगोदरच मला गॉल ब्लॅडर स्टोन आहे माहिती होतं. आता त्यांचा क्वेश्चन हा राहतो की मला तर गॉल ब्लॅडरचा स्टोनचा त्रास नाही झाला, मी आता त्रास होईपर्यंत वाट बघू का सर्जिकल डिसिजन घेऊ. अशा कंडिशनमध्ये आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये तर ह्याच्यामध्ये डाऊटच नाहीये की सर्जरी करावंच लागतं, कॅन्सर खूप जास्त आहे. पण तरी सुद्धा ऍज अ एक्सपिरियन्स सर्जन तुम्ही भरपूर पेशंटचे सर्जरी केलेले आहेत, तुमचं ह्याच्याबद्दल मत काय मॅम, आणि कसं डिसिजन घ्यायला पाहिजे एखाद्याने. हो, म्हणजे त्याला गॉल स्टोन्स आहेत पण त्रास काही होत नाहीये, पण बाकीची त्याची तब्येत कशी आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं लग्न व्हायचंय का किंवा तिचं लग्न व्हायचंय का, प्रेग्नन्सी प्लॅन करतायत का, की तुला ऑलरेडी माहिती आहे गॉल स्टोन्स आहेत आणि त्या प्लॅनिंग प्रेग्नन्सी. तर कारण ड्युरिंग प्रेग्नन्सी बाळाला इजा होऊन किंवा हे त्यावेळेला ऑपरेशन करणं खूप अवघड असतं. आणि एखाद्या वेळेला इमर्जन्सी आलं तर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ऑपरेशनची येऊ शकते. सो आपण ती रिस्क वाढवत असतो बाळाची आणि बाईची. त्यामुळे त्यावेळेला नंतर एखादा पायलट असेल किंवा कोण आता स्टुडंट्स असतात किंवा त्यांचे आई वडील असतात की जे आता स्टुडंट असतात ज्यांना तिकडे जायचं असतं, कारण अमेरिकेला जायचं असतं, ते सगळीकडे आपल्यासारखं त्या प्रकारचं ट्रीटमेंट त्या कॉस्टमध्ये त्यांना मिळेलच असं नाही. सो अशा सिच्युएशन्समध्ये पायलट असेल तर त्याला अलाउडच नाही. युरेट्रिक स्टोन असेल किंवा ह्याचा स्टोन असेल त्यांनी करून घ्यायला पाहिजे. दुसरं एक मी जे ऑब्झर्व केलं इतक्या वर्षात की डायबेटिक जर असतील आणि मेल पेशंट, म्हणजे डायबेटिक फिमेलमध्ये का नाही ह्याचं खरं माझ्याकडे उत्तर नाही, पण डायबेटिक मेल जर असेल तर मी त्यांना त्रास होत नसला तरी त्यांना करायला सांगते. कारण डायबिटीस अनेक वर्ष जर असला तर त्यांचं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम झालेला असतो आणि त्यांना नॉर्मल माणसाला जेवढं पेन होईल तेवढं त्यांना बरेच वेळा होत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही ऍसिडिटी आहे, मला काही विशेष त्रास नाही, असं ते कधी कधी म्हणू शकतात. पण माझा अनुभव असा सांगतो की डायबेटिक मेल असला की माझ्या अँटीना वर जातात किंवा ऑपरेशन डिफिकल्ट असू शकतं, त्याला वरनं काही वाटत नाही त्याला त्रास पण असू शकतं. सो त्यांना पण मी सांगते की तुम्ही हे करून घ्या.
नंतर मल्टिपल छोटे स्टोन आणि खूप मोठा स्टोन हे दोन्ही डेंजरस आहेत. मल्टिपल छोट्या स्टोनची परिस्थिती अशी आहे की त्यातला एखादा स्टोन पटकन खाली येऊ शकतो, त्या नळीतनं तो जाऊ शकतो, पण तो तोंडाशी अडकू शकतो. त्यामुळे त्याची जी कॉम्प्लिकेशन्स आपण मगाशी बोललो ती जॉन्डिस आणि पॅनक्रेटायटिस, कोलॅन्जायटिस हे सगळं होऊ शकतं. आणि मोठा स्टोन असेल आणि त्याचा अर्थ तो अनेक वर्ष असतो युजली, आणि मग त्या घर्षणामुळे मी जे म्हटलं की काही लोकांना कॅन्सर होऊ शकतो. सो हे फॅक्टर्स आपण सगळे कन्सिडर करतो आणि मग त्याप्रमाणे त्यांना ऍडवाइस करतो. बरेच लोक हाच म्हणतात मॅम, माझं स्टोन खूप बारीक आहे, खूप छोटे आहे, त्यांना वाटतं सेफ आहे, ते सेफ आहे असं वाटतं. पण ते उलट असतं. पण ते एक्सप्लेन केलं की कळतं त्यांना. म्हणजे मला इथे एक नमूद करावं असं वाटतं की आपली इंडियन पॉप्युलेशन खूप इंटेलिजंट आहे. म्हणजे ती भाजीवाली जरी आली ना, तिला मी अशा शब्दात सांगितलं तर तिलाही ते कळतं मी काय सांगतेय. मे वी आर लकी, वी आर इंडियन्स अँड वी आर एव्हरीबडी इज व्हेरी गुड हिअर. एज्युकेशनशी काय संबंध नाहीये. त्यांना आपण समजेल अशा भाषेत सांगितलं की त्यांनाही कळतंय आपण काय बोलतोय. डेफिनेटली मॅम, आता ह्याच्याच निगडीत नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता छोट्या स्टोनच्या व्यतिरिक्त गॉल ब्लॅडर स्लज म्हणून येतात. आता ते स्लज म्हणजे मड आहे किंवा हे आहे, माती असल्यासारखं आहे. मग तशा कंडिशनमध्ये सर्जरी करण्याची गरज असते का मॅम, किंवा काय त्याच्यामध्ये तुमचं मत असतं, कधी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? जे आपण स्टोनला मगाशी मी जी रिस्ट्रिक्शन सांगितली किंवा कधी करायचं सांगितलं तेच साधारण स्लजला पण ऍप्लिकेबल आहे. कारण स्लज ही सुरुवात आहे, सुरुवातीला सगळी वाळूच असते, एकदम काही खडा होत नाही. आणि ह्याची मी उपमा, म्हणजे आता घरी कोणी हे करत नाही, पण संक्रांतीला घरी पूर्वी हलवा करायची घरी घरोघरी. मी पण याचं लहानपणी तो आईला मदत केलेली आहे की एका तिळावर तुम्ही ते साखरेचे हे वाढवत जाता आणि त्याचे आवरण येतात आणि तो मोठा होतो. त्यामुळे हा स्लज कधीतरी नंतर स्टोनमध्ये कन्व्हर्ट होणारच आहे. आता त्रास नाहीये, पण मी मगाशी जी कारणं सांगितली ती जर आता कारणं लागून असतील तर आपण थांबू शकतो. पण हे त्याच्यावर वॉच ठेवायला पाहिजे. दर 6 महिन्यांनी म्हणा किंवा सोनोग्राफी करून प्रोग्रेस काय झालाय बघायला पाहिजे. आता हे स्लजचं तू जे म्हणलास ते प्रेग्नन्सीत कधी कधी स्लज दिसू शकतो, कारण प्रोजेस्ट्रॉन वाढलेलं असतं, त्यामुळे स्लगिश झालेलं असतं गॉल ब्लॅडर. त्यातनं तेवढं एम्प्टी व्हायला पाहिजे तेवढं होत नाही त्या 9 महिन्यात. त्यामुळे स्लज जर दिसला असेल आणि काही त्रास नसेल तर अर्थातच आपण ड्युरिंग प्रेग्नन्सी शक्यतो टाळतोच सर्जरी. आणि बरेच वेळा प्रेग्नन्सी नंतर मग ते स्लज गेलेला दिसतो, कारण परत त्यांचं ते कॉन्ट्रॅक्शन, त्याचं ते आकुंचन पावणे सगळं नॉर्मल आलं असं जाऊ शकतो. सो स्लज दिसलाय म्हणून लगेच आपण करायला सांगतोच असं नाही. मॅम, आता इतकं सगळं बघितलं तर फर्दर ट्रीटमेंट काय करायला पाहिजे ह्याच्यावरती खूप मोठा येतो. मॅम, गॉल ब्लॅडर स्टोन एखाद्याला कळालं किंवा गॉल ब्लॅडर स्लज एखाद्याला कळालं, सगळ्यात पहिलं सर्जनला भेटल्यानंतर तिथून एक रिव्हर्स डायरेक्शन गाडी जाते की मी काहीतरी दुसरं गोळ्या औषध घेऊन बघतो. त्याच्यामध्ये असतो की आर्सेडिकोलिक ऍसिडची मेडिकेशन असतात, आपल्याकडून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्या पॅथीकून मेडिसिन घेतात. मॅम, ह्याचं कितपत आपणाला फायदा होऊ शकतो? आणि तुम्ही बोलूनच गेलेले आहेत की तसं बघितलं नाही म्हणून, त्याचे नेमकं रिझल्ट काय असतात आणि हे नेमकं मानसिकता का बरं आहे असं होण्याचं, इतकं सगळं असताना सुद्धा? कुठलीही आजार झाला की त्याला शक्यतो ऑपरेशन न करता औषध गोळ्यांनी होईल का, हा कुठल्याही माणसाला जर वाटलं तर ते ह्युमन नेचर आहे. त्यामुळे मी रिस्पेक्ट करते त्यांची. जर ही त्यांच्या मनात जर हे विचार आले की मला ऑपरेशन न करता तुम्ही औषधं लिहून द्या, मी तुम्ही म्हणाल तितके दिवस घेते किंवा घेतो, तर ही त्यांची डिमांड चुकीची आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांना आपल्याला, तुला मला जो एक्सपिरियन्स आहे ट्रीट केल्यानंतर की हे नाही ट्रीट केलं तर काही लोकांच्यात काय होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला ते शहाणपण आलेलं आहे. पण त्या पेशंटला ते शहाणपण आलेलं नाही आणि साहजिक आहे ते. त्यामुळे असं म्हणलं तर मी अजिबात रागवत नाही त्यांच्यावर. म्हटलं तुम्ही म्हणताय ते तुमच्या दृष्टीने बरोबरच आहे, पण तसं करून परमनंट आपल्याला त्याचं उत्तर मिळणार नाहीये. आणि त्याची ही कारणं आहेत आणि मी काय काय बघितलेलं आणि हे होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ह्याचा जरूर विचार करायला पाहिजे. म्हणजे हरकत नाही, तुम्हाला आता वाटत असेल तुम्ही घ्या, तुम्हाला कुठली होमिओपॅथीचे काय औषध आहे, पण त्याच्यावर वॉच ठेवून राहा. जरा जरी त्रास झाला तरी तुम्ही परत यायला पाहिजे आणि ते कॉम्प्लिकेशन करायच्या आधी आपण त्याचं परमनंट त्याचं सोल्युशन काढायला पाहिजे. सो हे नॅचरल आहे असं मला वाटतं. आणि इंडियात तर आहेच, आपल्याकडे एवढ्या पथीज आहेत, ॲलोपॅथी आहे, युनानी आहे, होमिओ आहे. प्रत्येक जण 100% रिझल्ट सर्जरीच नाही करू शकत. करेक्ट सर्जन नाही करू. सो वी हॅव टू गिव्ह दॅट चान्स. ह्युमन बिईंग सायकोलॉजी आहे. अगदी. जर त्यांना सर्जरी कन्व्हिन्स होत नाहीये आणि त्यांना असं वाटतं की मी ट्राय करून बघावं, मग त्या गोष्टीसाठी वाईट नाहीये, फक्त इतकंच की वॉच करायचं की हा तुम्ही फॉलोअप मध्ये राहा, म्हणजे असं हे करू नका. ओके
मॅम आता एक मेडिसिन काही नाही म्हणून सांगितल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येतं, ह्याची आयडियल ट्रीटमेंट काय? गॉल ब्लॅडरचं एखादं स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्लश सिम्पटमॅटिक आहे हो. किंवा काही कंडिशनने ट्रीटमेंट करण्यासाठी येत असेल तर त्याला आयडियल ट्रीटमेंट काय असतो? मी म्हटलं तसं की जोपर्यंत आपण ते खराब झालेलं लाइनिंगमध्ये प्रॉब्लेम आलेला जे स्टोन तयार करते असं गॉल ब्लॅडर आपण ठेवणार तोपर्यंत हा ह्याच्यातून त्या पेशंटची परमनंट सुटका होणार नाही. त्यामुळे ते गॉल ब्लॅडर खड्यांसकट काढणं हाच त्याच्यावरचा परमनंट उपाय आहे. 90 साली मी पहिल्यांदा लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी केली. त्याच्या आधी आपण ओपन करत होतो, म्हणजे एवढं मोठं कापायला लागायचं. आता एवढ्या वर्षात आतलं ऑपरेशन बदललेलं नाहीये. म्हणजे 1000-500 वर्षापूर्वी जे काय स्टेप्स होत्या की ती नळी आहे, त्याचा ब्लड सप्लाय आहे, ती नळी बंद करायची, ब्लड सप्लाय बंद करायचा आणि मग ते पापुद्रा ज्याच्यामुळे ते लिव्हरच्या खालच्या बाजूला हँग होत असतं ते सगळं सोडवायचं आणि ते काढायचं. सो आतल्या स्टेप्स बदललेल्या नाहीयेत. बदललंय काय की आता एवढं मोठं विधभर कापायला का लागायचं? मला आत पोहोचण्यासाठी माझा हात आत जाऊन मला ते सगळं करायचं असायचं. पण 90 साली ज्या वेळेला दुर्बिणीतनं हे करण्याची सोय आली, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि मेडिकल ब्रांच ह्या दोघांचं हे झाला, संगम झाला आणि एंडोस्कोप्स आले, कॅमेरे आले, त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांनी पण दिसणार नाही एवढं आपल्याला छान टीव्हीवर दिसायला लागलं आणि म्हणून हे छोट्या भागातून आपण हे ऑपरेशन करू शकलो. सो परमनंटला उपाय त्याचा हाच आहे की ते काढून टाकणे. पूर्वी ओपन होत होतं, अजूनही खूप कमी ठिकाणी आता ओपन होतं, पण लॅप्रोस्कोपिकली आता जगभर आपल्या इंडियातही अनेक ठिकाणी होतं आणि आता तर रोबो आलाय. रोबो आणि म्हणजे माझ्या पुतणीने मला एकदा, आमच्याकडे रोबो आता 2 वर्ष आहे, तेव्हा तिने विचारलं की ज्योत्स्ना काकू हे लॅप्रोस्कोपी आणि हे रोबो काय फरक काय आहे? डेफिनेटली मॅम, कॉमन पर्सनचा क्वेश्चनच असतो, हे रोबो म्हणजे नेमकं फरक काय? कोण ऑपरेट करतं? रोबो ऑपरेट करतं का? तर तिला मी तेव्हा म्हटलं ज्या वेळेला ओपन सर्जरीची लॅप्रोस्कोपी झाली त्यावेळेला पेशंटला मॅक्झिमम फायदा झाला, कारण एवढ्या मोठ्या कटच्या ऐवजी त्याला छोट्या भोकातून. आणि आपल्याला एक मला सांगू इच्छिते की आतली पॅथॉलॉजीचं काही दिवस तुम्हाला ते सुजलेलं असेल तर पेन असतं, पण मेन पेन तुम्हाला वरच्या आवरण किती मसल कट होतं, त्यात स्नायू कट किती होते त्याच्यावर असतं. ते एवढ्या विधभर 8 इंची 6 इंचीच्या ऐवजी आता जर तुझे अर्धा इंचाचे 3-4 कट असले तर नॅचरली पेन कमी होतं. सो पेशंट बेनिफिटेड ट्रिमेंडसली ओपन टू लॅप्रोस्कोपी. लवकर कामावर जाऊ शकला, पेन कमी होत आहे. ओपन गॉल ब्लॅडर 8-8 दिवस झोपून राहायला लागायचं. सगळंच बदललंय, जसं सायन्स सगळंच बदललंय. आता लॅप्रोस्कोपी आणि रोबोमधला काय फरक आहे मला तिने विचारलं, तर मी म्हटलं लॅप्रोस्कोपी आणि रोबो पेशंटच्या दृष्टीने तशीच भोक आहेत, त्याला फारसं वर्ण कळणार नाही, इतका फरक त्याला जाणवणार नाही ओपन टू लॅप्रोस्कोपी जेवढा जाणवला. पण रोबो हा सर्जनच्या दृष्टीने खूप त्याला छान आतलं दिसतं, खूप प्रिसाईज आहे. त्यामुळे तो म्हणजे ह्याचं उदाहरण देताना मी काय सांगते की आपण क्रिकेटची मॅच जेव्हा बघतो ती आपण जर दूरदर्शनवर बघितली आणि तीच आपण स्टार टीव्हीवर बघितली खूप फरक पडतो. तर तोच लॅप्रोस्कोपिकलं जे व्हिजन आहे ते खूप छान होतंच, पण आता कसं आहे आपल्याला अजून त्याच्या पुढचं मिळालंय काहीतरी. फियाटमधनं जायचं आहे का मर्सिडीजमधनं जायचं आहे, तो फरक आहे. कम्फर्ट आलाय, प्रिसिजन आलाय. सो जे डिफिकल्ट आहे ते सुद्धा आपण दुर्बिणीतनं पूर्ण करू शकतो. पूर्वी कधी कधी लॅप्रोस्कोपीला लिमिटेशन्स होती, त्याची जी इन्स्ट्रुमेंट्स ती वेगळ्या प्रकारची आहेत. सो हा सर्जनच्या दृष्टीने फायद्याचं झालं आणि म्हणून इनडायरेक्टली पेशंटच्या पण झालं. डेफिनेटली ओपन करायला लॅप्रोस्कोपीनं जमलं नाही तर ओपन करायला लागायचं, आता रोबो आल्यामुळे ते ओपन करायला लागायची शक्यता कमी झाली असं मी म्हणेन. म्हणजे मॅग्निफाईड व्ह्यू आणि प्रिसिजन, सेफ्टी खूप वाढलं. त्यामुळे ओपनचं लॅप्रोस्कोपी ट्रिमेंडसली चेंज झालं, पण लॅप्रोस्कोपीचं पण आजच्या याच्यामध्ये रोबोटिक आल्यामुळे आणखीन पेशंटसाठी तो बेनिफिशियल ठरतोय असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आपण एक ह्याच्याबद्दल बोलणार होतो, रोबो म्हणजे काय नक्की ते पण. रोबो म्हणजे रोबो ऑपरेट करतो का, सर्जन बसून असतो, मग त्याच्यासाठी का बरं इतकं जास्त आपण खर्च करायचं? अगदी खरंय. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की छोटासा रोबोट बहुतेक आपण आत सोडतो आणि मग तो आत जाऊन असं सगळं ऑपरेशन करतो, आपण त्याला बाहेर काढतो. ते तसं काही नाहीये. पोटात जी गेलेली इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती एका कन्सोलला कनेक्टेड असतात इलेक्ट्रॉनिकली, आणि त्याचं हल्ली IT आपलं किती ॲडव्हान्स झालेलं आहे माहिती आहे. आणि त्या कन्सोलवर बसून पेशंटचे जे आतली जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती सर्जन ऑपरेट करत असतो. म्हणजे ऍक्च्युली रोबो म्हणजे हे कनेक्शन आहे की जे प्रिसिजन द्यायला त्या आपल्याला कन्सोलचा उपयोग आहे, पण शेवटी सर्जनलाच ते सगळं करावं लागतं. म्हणजे आतमध्ये छोटा रोबो जाऊन वगैरे असं काहीही होत नाही. इट इज अन रोबोटिक असिस्टेड इज अ करेक्ट वर्ड. रोबोटिक म्हणण्यापेक्षा रोबोट इज असिस्टिंग द सर्जन टू डू अ बेटर जॉब.
मॅम काही वेळेला असे पेशंट येऊन बोलतात मॅम, कारण काय होतो, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सर्जरी करणार आहेत, लॅप्रोस्कोपी म्हणतात, आणि त्यानंतर मग त्याचे रिलेटिव्ह आपल्याकडे येऊन पुण्यामध्ये म्हणतात नाही नाही त्यांनी लॅप्रोस्कोपी करायला घेतलं, ओपन केलं. पण ते ओपन करणं चुकीचं थोडी आहे. ओपन करणं ह्याच्यामध्ये चुकीचं नाही, चुकीचं नाहीच म्हणू शकत, अर्थातच नाही. म्हणजे ओपन सुद्धा सर्जरी मोडॅलिटी अगदी डिफिकल्ट मध्ये आपल्याला अगदीच. म्हणजे आम्ही म्हटलं तसं 90 साली भारतात सुरू झालं, त्याच्या आधी आपण ओपनच करत होतो. आता हर्निया सुद्धा आपण दुर्बिणीतनं करतो. ह्याचा अर्थ पूर्वी जे करत होतं ते चुकीचं होतं का? नाही. एखाद्या वेळेला डिपेंडिंग त्या पेशंटचं आतलं कंडिशन कशी आहे, त्या गॉल ब्लॅडरची किती कॉम्प्लिकेटेड आहे, सर्जनचं स्किल किती आहे, त्याच्याकडे काय इक्विपमेंट अवेलेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा डिसाईड करू शकतात. आणि ओपन केलं ह्याचा अर्थ काही ते चुकलं असं अजिबात नाही. आपल्याला नको असतं ओपन, पण शेवटी पेशंटचा जीव वाचणं, तो व्यवस्थित घरी जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो आजार जे काही त्यांनी घेऊन आलं, ओपन करायची गरज पडली म्हणजेच त्यावेळेला आजार भयंकर वेगळ्या स्टेज वाढलेला स्टेजमध्ये होता. त्यामुळे त्या लागू शकतो म्हणजे हो अगदी. म्हणजे ह्याच्यात आपण जो पेशंटची सही घेतो, कन्सेंट ज्याला म्हणतो की ऑपरेशनची, तर त्याच्यात मी तर कन्सेंटच्याही आधी म्हणजे पहिल्या भेटीतच पेशंटला सांगते. समजा एखादा गॉलस्टोनचा पेशंट आला की असंच आहे, आम्ही तुमचं ओपिनियन घ्यायला आलोय, मग सगळं एक्सप्लेन करतो कसं करणार आहे, हे करायला का हवं आहे वगैरे. आणि मग त्यावेळेला मी सांगते की जेव्हा आम्ही म्हणतो की लॅप्रोस्कोपिकली किंवा दुर्बिणीतनं करणार किंवा रोबोटिकली करणार, तर त्यावेळेला तुम्हाला माहिती पाहिजे की मी जरी हजारोनी ही ऑपरेशन्स केलेली असली तरी प्रत्येक पेशंटला मी हे सांगते की जेव्हा आपण छोट्या भोकातून करायचं म्हणतो, तर त्यावेळेला आयत्या वेळेला ऑन टेबल जर डिसिजन झालं तर मला ओपन करायला लागू शकतं. एक्सपिरियन्स एवढा आता आहे की ती शक्यता खूप कमी झाली आहे, पण लागू शकतं हे माहिती आत्ता पाहिजे तुम्हाला. परत माझ्याकडे यायचं का दुसऱ्या सर्जनकडनं करून घ्यायचं, तुम्ही आज ठरवायचं. कारण तुम्ही विश्वासाने येत आहे. मी मगाशी जे गाडीचं उदाहरण दिलं की मी त्या मेकॅनिकल म्हणा, बाबा तू काय म्हणशील ते मी करणार. म्हणजे मी शेवटी तुम्ही ओके मॅडमना वाटलं असेल की अगदी आवश्यक होतं म्हणून नाईलाजाने ओपन करायला लागलं म्हणून केलंय, पण ते आज माहिती पाहिजे तुम्हाला. तुम्ही काय येताय, मी एक्सपर्ट आहे त्यातली म्हणून येताय, कोण 4 लोकांनी सांगितलंय म्हणून येताय की इथे छान होतं, पण आय एम नॉट गॉड. हे लागू शकतं हे तुम्हालाही माहिती पाहिजे. काय बिचारे सह्या करतात, जसं आपण बँकेत जातो ना फॉर्मवर, आपण कुठे सगळं वाचतो, तसंच असतं ना, विश्वासाने सह्या करतात. म्हटलं पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य हे आहे की उद्या लागलं तर ओपन करायची परवानगी आहे तुमची मला. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे म्हटलं त्यातलं, आणि ते तुम्हाला आत्ताच सांगते मी, लागू शकतं. सो मग तो विश्वास बसतो की बाबा खरं सांगणारे लोक आहेत, ही आपण यांच्याकडे आपलं शरीर सोपवू शकतो. मॅम, गॉल ब्लॅडरच्या स्टोनच्या व्यतिरिक्त गॉल ब्लॅडर मध्ये पॉलिप आणि गॉल ब्लॅडर मध्ये काही वेळेला कॅन्सर असं म्हणून येतं. तर हे पॉलिप म्हणजे नेमकं काय असतं आणि पॉलिपचं कॅन्सर कधी होतं, कॅन्सर नेमकं काय असतं याच्याबद्दल थोडं सांगते ना. म्हणजे जसं गॉलस्टोन्स तुमचं ह्याच्यात निघू शकतं अल्ट्रासाऊंडमध्ये, तसं पॉलिप म्हणजे आपण जसं एखाद्याला मस असू शकतो तसं मस सारखी ती छोटीशी गाठ असू शकते. म्हणजे आतल्या लायनिंग मधनच ती बनलेली एक छोटी गाठ असते ज्याला आपण पॉलिप म्हणतो. आणि पॉलिप आणि स्टोन्स दोन्ही एका माणसाला असू शकतात, किंवा काही लोकांना फक्त पॉलिप असू शकतात, काही लोकांना फक्त गॉलस्टोन्स असू शकतात. अल्ट्रासाऊंडवर हे डायग्नोज करण्याची एक महत्वाची त्याच्यात म्हणजे आपल्याला दिसतं की गॉलस्टोन्स पेशंटनी पोझिशन बदलली तर त्या अल्ट्रासाऊंडवर ते युजली हलतात. आणि पॉलिप हे वॉलमधनं आलेलं असतं, कारण त्या आतल्या लायनिंग पासून ते बनलेलं असतं, जो काय मस असतो तो, त्यामुळे ते हलत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्याला आणि त्याची सोनोग्राफीत शॅडो पण पडत नाही, स्टोनची जी व्यवस्थित दिसते तशी, त्यामुळे आपल्याला ते पॉलिप आहे त्या सोनॉलॉजिस्टला कळतं. पॉलिप म्हणजे मी म्हटलं तसं आता कुठलीही गाठ ती त्याच्यावरचं जर नियंत्रण जाऊन ती भराभरा वाढायला लागली की त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे त्या पॉलिपचा साईज म्हणजे आता एवढ्या अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये जगभरच्या की 1 सेंटीमीटरच्या वर गेला तर तो कॅन्सरमध्ये बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही पॉलिपचा साईज कसा आहे बघून, जरी त्रास होत नसला तरी मोठा असेल तर त्यांना काढायला सांगतो. सो पॉलिप आहे हे डायग्नोज झाल्यानंतर पेशंटला जरी त्रास होत नसला तरी मग दर 6 महिन्यांनी त्याच्यावर वॉच ठेवणं हे खूप आवश्यक असतं, सोनोग्राफी करणं आवश्यक. आणि तो कॅन्सरमध्ये बदलायच्या आधी आपण जर ते गॉल ब्लॅडर काढलं तर कुठेही त्याचा त्या कॅन्सरचा कुठे बाहेर पसरलेला नसतो आणि ते आयडियल होईल. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्या जर ते उशिरा चाले आणि ते ऑलरेडी कॅन्सर इरेग्युलर दिसायला लागतं सोनोग्राफीवर, थोडे त्याचे फीचर्स वेगळे दिसतात, हे कसं स्मूथ असतं, साईज मोठा असतो, कधी कधी लिव्हरमध्ये गेलेलं पण दिसू शकतं, मग सीटी अजून लागू शकतो. पण तो कॅन्सर वाईट प्रकारचा कॅन्सर आहे. म्हणजे काही कॅन्सर फॉरगिव्हिंग कॅन्सर्स आहेत की जे झाले तरी ते उद्भवत नाहीत, पटकन येत नाहीत. पेशंट तू म्हणला तसं कोलॉनिक ह्याला असं बरेच वेळा अर्ली झालं तर ते खूप लांब आयुष्य असतं. येस मॅम. पण ह्याचं तसं नाहीये.
3 ते 6 महिन्यापर्यंत कदाचित त्याच्यानंतर तो नसू शकतो पेशंट. येस मॅम. सो हे माहिती असणं आणि त्याची वेळेवर त्याचा उपचार करणं खूप आवश्यक आहे. गॉल ब्लॅडर पॉलिप मध्ये सुद्धा पूर्ण गॉल ब्लॅडर काढण्याच हा रिकमेंडेशन हो, हो, हो. कारण मॅम बिंग अ पेशंट, मी आता तुम्हाला विचारणारे क्वेश्चन, बिंग अ पेशंट मला माझ्या गॉल ब्लॅडर प्रेम आहे मॅम. नाही, अगदी बरोबर आहे प्रेम असणं. पण मी त्यांना दुसरं पण जेव्हा मला ते सांगतात ना मला स्टोन फक्त काढून द्या, मी काढणार नाही हे तर त्यांना सांगितलेलंच असतं. पण मी काय त्यांना उदाहरण देते की तो पॉलिप काढायला किंवा स्टोन काढायला तुम्हाला पूर्ण बेशुद्ध करायला पाहिजे, पुन्हा 30 भोकं पाडायला पाहिजेत, गॉल ब्लॅडरला पंक्चर करायला पाहिजे, आणि मग तो समजा उद्या काढायचं ठरवलं, करणार नाही मी, ती करेक्ट ट्रीटमेंट नाहीच आहे, पण त्यांना हे समजावून सांगितलं की मग त्यांना पटतं. ज्या लाइनिंगमधनं एका ठिकाणी पॉलिप आलाय ते अजून 4 ठिकाणी पॉलिप येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला डिसीज गॉल ब्लॅडर ठेवायचं नाहीये. पॉलिप असू दे किंवा स्टोन असू दे, ती फॅक्टरी काढायचीच हा त्याचा परमनंट डेफिनेटली आणि करेक्ट उपाय आहे. आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड ऍब्सोल्युटली. म्हणजे मी म्हणते म्हणून नाहीये, अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं आपण हा ठोकताळा काढलेला आहे. ओके मॅम. आता एकदा गॉल ब्लॅडरचा सर्जरी झाला, सगळ्यात मोठी भीती असते की माझी गॉल ब्लॅडर सर्जरी झाली, आता माझ्या लाईफवरती खाण्यापिण्याला भरपूर रिस्ट्रिक्शन येणार आहेत. तर मॅम मला गॉल ब्लॅडरच्या सर्जरीच्या नंतर अर्ली रिकव्हरी कशी असते, नंतर रिकव्हरी कशी असते, खाणं पिणं कसं ठेवायला पाहिजे ह्याच्याबद्दल? हा अगेन खूप कॉमन प्रश्न आहे. कारण सर्जरी झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, खाण्यापिण्याची, हालचालीची, एक्सरसाइजची, वॉकिंगला जायचं का नाही, कामावर कधी मी जाऊ शकते वगैरे, हे सगळे प्रश्न येतात. ड्रायव्हिंग करू शकते का, कारण न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आपल्या प्रत्येकाला आपापलं वाहन हे करायला लागतं. तर आता जी मी म्हटलं तसं 4 ठिकाणी अर्धा सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरची आपली जे कट घेतलेले असतात, ते हल्ली पूर्वी आपण टाके काढणारे म्हणजे वरनं टाके घ्यायचो की जे विरघळायचे नाहीत, मग ते 8व्या दिवशी आपण टाके काढायला युजली बोलवायचो. हल्ली आता आपण विरघळणारे टाके घेऊ शकतो. त्यामुळे टाके काढायचे नाहीत म्हणल्यास आधी पेशंट खुश होतो, कारण उगीच त्या मनात भीती असते की टाके काढताना परत आपल्याला दुखणार आहे. सो ते आता एक बदललेलं आहे. आज ऑपरेशन झालं, एखादा दिवस आम्ही ठेवतो आणि पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जातो. तो एकदा खायला प्यायला लागला म्हणजे ऑपरेशन नंतर 5-6 तास आपण काही देत नाही, उलटी होत नाही वगैरे सगळं बघतो. मग लिक्विडनी सुरुवात करतो. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हाची गोष्ट सांगते मी. आणि लिक्विड टॉलरेट झाले तर मग सॉफ्ट डाएट रात्री खाऊ शकतो. म्हणजे बरेचसे पेशंट रात्री वरण भात खातात. पण मी सर्जरी करणारी तीच असते, पण प्रत्येक बॉडीची रिॲक्शन वेगळी असते. मग काही लोकांना दिवसभर इतकं उलट्या होत राहतात की काही पोटात राहत नाही. मग त्यांना आम्ही म्हणतो तुम्ही आग्रह काही नाही, उद्याला तुमचं सगळं ठीक असेल, त्या दिवशी खाऊ शकलात पिऊ शकलात तर द्यायचं, नाही तर सलाईनमधनं आपण त्यांची रिक्वायरमेंट देतच असतो. एकदा ते खायला लागले, त्यांचं जे काय थोडंसं दुखतं आहे त्याला इंजेक्शन न लागतं, ते गोळ्यांनी कंट्रोल होत आहे असं म्हटलं की आपण पेशंटला घरी पाठवतो. घरी गेल्यानंतर काय कामाचं नेचर आहे त्यांचं, म्हणजे त्यांना रजा तेवढी आहे, शक्यतो त्यांना 8 दिवस तुम्ही कामावर येऊ शकणार नाहीत असं त्यांना आधीपासूनच सांगितलेलं असतं, किंवा लाईट काम करायला. जे वर्क फ्रॉम होम करतात ते जर 4थ्या दिवशी कम्फर्टेबल असले तर ते कॉम्प्युटरवर बसू शकतात, कारण बॉडी प्रत्येकाचं हे रिकव्हरी वेगळी आहे. पण आठवडाभर तरी काळजी घ्या हे त्यांना सांगितलेलं असतं. आठवड्यानंतर त्यांना दाखवायला, आणि घरी गेल्यानंतर जितकं लवकर तुम्हाला नॉर्मल डाएटला जाता येईल ते करा असं मी त्याला सांगते. की अगदी सावकाश रिकव्हरीची गरज नाही आहे. वेन यू आर रेडी, तुम्हाला जेव्हा वाटतं यातून मला भूक लागली याचा अर्थ युअर बॉडी इज रेडी आणि यू स्टार्ट इटिंग पोळी भाजी सगळं खा, म्हणजे असं. दुसरा त्यांचा प्रश्न असतो की मी आता ओषट खायचं का, म्हणजे ज्यांना नॉनव्हेज आवडतं. तेव्हा मी त्यांना गमतीने म्हणते की तुमचं बाईल बनतंय लिव्हरमध्ये, त्यामुळे तुम्हाला एखादं काही चरबीयुक्त किंवा नॉनव्हेज खाल्लं तर ते डायजेस्ट होणार नाही असा प्रश्नच नाहीये, ते वरनं येणारच आहे. त्यामुळे खाण्यावर काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. आणि तुम्ही जर डायबेटिक असाल तर ती रिस्ट्रिक्शन चालू ठेवता. म्हणजे मी हे ऑपरेशन केलं म्हणजे मी तुमचं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नाही बरं केलेलं, तर ब्लड प्रेशरच्या दृष्टीने तुम्ही मीठ कमी खाणं काय असेल ते चालू ठेवा. डायबिटीस असेल तर शुगरच्या दृष्टीने कमी वाढावे म्हणजे करता ते चालू ठेवायचं. पण नाहीतर काहीही रिस्ट्रिक्शन्स नाही. तुम्हाला जेवढं तुम्ही नॉर्मलला लवकर याल तेवढं आपल्याला हवं आहे. कारण आणि हे बरेच वेळा काय होतं, नवरा असेल तर बायकोसमोर सांगायला लागतं, नाही तर अळणी मीठच खाण्याची गरज पडते. मी त्याला सांगते तुम्ही अळणी करू नका, ते बिचारा खाणारच नाही, मग तो रिकवर कसा होणार म्हटलं. आणि मग सांगतात हिच्यासमोर सांगा वगैरे. नाही मग ते बटाटा वांग तो एक खूप प्रश्न असतो, बटाटा वांग आणि हा. तर मी म्हटलं हे खूप जुनं, जे अजूनही लोक विसरलेले नाहीत, की ज्यावेळेला अँटीबायोटिक्स नव्हती, आपल्याला त्याचं नॉलेज नव्हतं, हे जे वातूळ पदार्थ वांग बटाटा किंवा आपण ज्याला म्हणतो ते डायबिटीस जेव्हा माहिती नव्हता, अशी शुगर असते वगैरे, म्हणजे खूप पूर्वीचं आपण अजूनही आपल्याला वाटतं की ते पाळायला पाहिजे. कारण हे जे पिठूळ पदार्थ आहेत त्याने शुगर वाढू शकते. मग ज्याला माहितीच नाही की आपल्याला डायबिटीस आहे, मग ते होण्याची शक्यता, शुगर वाढलेली, पण तेव्हा नॉलेज नव्हतं आपल्याला, त्यावेळेस हे सगळं ठीक आहे. आता पेन किलर छान आहेत, छान अँटीबायोटिक्स आहेत आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही सगळं खाऊ शकता.
जे तुम्हाला आवडतंय ते नक्की खाऊ शकता. हालचालीच्या बाबतीत त्यांना मग मी ते खाली वाकायचं का नाही वगैरे असं एक दुसरा असतो की इथे मला हे केलंय टाके सुटतील, टाके आतनं काहीतरी त्याला इजा होईल का. तर मी त्यांना म्हणते आमचे आतले टाके पक्के आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा रुमाल पडला, पेन पडलं तर 100% वाकून तुम्ही उचलू शकता, नाही तर वाकायचंच नाही का ते असे रोबोसारखे चालतात. म्हणजे तसं अजिबात करायचं नाही. तर म्हटलं उचलू शकता, पण पोटातलं प्रेशर वाढेल अशी ऍक्शन तुम्ही 1-2-3 आठवडे शक्यतो करू नका. म्हणजे आता मुद्दाम बादली उचलायची किंवा अजून एक प्रश्न असतो म्हणजे ज्यांना जस्ट मूल झालेलं आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी, त्यांना माहिती होतं की त्यांना गॉलस्टोन्स आहेत, पण लकीली प्रेग्नन्सी झाली आहे, डिलिव्हरी झाली आहे, मग ते 6 महिन्याचं आता मूल आहे, मग आता परवा दुखलं, मग आता जाऊया, आता करून घेऊया, मग ते त्या मुलाला उचलायचं नाही. मी म्हटलं हे बघा, ती बादली आपल्याला बादली असते, ती त्याला आपल्याला प्रेम नसतं त्याच्याबद्दल, त्यामुळे मी सांगितलं तुम्ही ऐकाल, पण मुलाबद्दल प्रेम असतं, त्यामुळे आईला वाटतं रडतंय पटकन उचलून घ्यावं. ते 1-2-3 आठवडे शक्यतो कोणाला तरी आणून तुमच्याजवळ द्यायला सांगा असं सांगते. सो ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स किंवा काही जिमवाले असतात, अरे मला लवकर परत जायचं आहे, मला कधी मी करू शकतो, किंवा योगा करणारे पण असतात, कपालभाती वगैरे करणारे असतात, त्यांना सांगते पोटातलं प्रेशर वाढायला असं 3 आठवडे करू नका. म्हणजे मी ते बेंबीच्या इकडला जो कट आहे तो सगळ्यात आपल्याला त्याची काळजी घ्यायला लागते, कारण त्याला मागे मसल नसतो. तर मी म्हटलं मी ते जवळ आणून सोडलंय, पण शिवल्या, पण शेवटी त्याचं कॉन्क्रीट होऊन ते पक्क व्हायला बॉडी डज दॅट जॉब प्रोसेसला, त्यावेळेला त्याच्यावर प्रेशर नको. सो तेवढी काळजी घ्या. आणि कामावर जायचं म्हणजे आता जे नोकरी करतात त्यांना मी सांगते की तुम्ही एकदा कामावर गेलात की तुम्हाला अरे मला त्रास होता म्हणून तुम्ही घरी नाही जाऊ शकत, तर तुम्ही तुमच्या शरीराकडे जेव्हा त्या आठवड्याने मला भेटायला येतात तेव्हा आपल्याला अंदाज येतो एकूण हा माणसाचं काय वाटतंय. त्यांना मग एखाद्या आठवड्याने त्यांना सांगते तुम्ही जाऊ शकता, पण जो सेल्फ एम्प्लॉईड आहे तुझ्या माझ्यासारखा, की आज मी इथे बसले तर पेशंट येणार आहे, तर त्यांना मी सांगते तुम्हाला आज 1-5 दिवसांनी जाऊन तुम्ही बघा, क्लिनिकमध्ये जाऊन बघू शकता, तुमचं किंवा एखाद्याचं दुकान आहे, तुम्ही दुसरं जाऊन बसा, तुम्ही हालचाल जास्ती करून घ्या, कामं स्लोली करून घेऊ शकता. आणि तुम्ही उद्या घरी बसला तर तुम्हाला विचारणार कोणी नसतं, बिकॉज तुम्ही स्वतःचे मालक असता. सो हे व्हेरी करायला लागतं आपल्याला. पेशंटचं वय, त्याचं म्हणजे बाई आहे का पुरुष आहे, त्याचं जॉबचं नेचर काय आहे, किंवा प्रवासाला किती लांब जायचं, गॉल ब्लॅडर किती कॉम्प्लेक्स होतं. साधं गॉल ब्लॅडर असेल तर लवकर जाऊ शकतात आणि सगळे इन्फेक्टेड होण्याला करेक्ट थोडा वेळ लागतो. सो असं फिक्स्ड आयडिया नाहीयेत. 2 ते 3 आठवड्याच्या वर पुढे काही खरं म्हणजे काही काळजी घ्यावी लागते. जसं जसं शरीर तुम्हाला पॉझिटिव्ह ग्रीन सिग्नल देईल तसं तुम्ही स्टेपअप करत जाऊ शकता. म्हणजे असं हार्ड अँड फास्ट आपण गणित सगळ्यांना तेच नाही लावू शकत. वंडरफुल मॅम. आणि मॅम मला सुद्धा ऍज अ सर्जन म्हणून भरपूर काही तुमच्याकडून ऐकून शिकायला भेटलं मॅम. इट इज अन रिअली व्हेरी गुड. मॅम ऍट द एंड ऑफ हा व्हिडिओच्या नंतर एक संक्षिप्त जर का समराईज फॉर्म मध्ये एखाद्याला गॉल ब्लॅडर स्टोन आहे किंवा आपल्या घरी कोणाला आहे तर त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं थोडक्यामध्ये समराईज फॉर्म मध्ये काही सांगू शकाल का मॅम? नक्की सांगेन, कारण आता मी म्हटलं तसं 90 सालापासून इतकी वर्ष मी गॉलस्टोनचे कितीतरी हजारो म्हणजे 10,000च्या वर मी काउंट पण करायचं सोडलंय. इतके पेशंट्स आलेत आणि आता हा इंटरव्ह्यू घेताना मला ते सगळे पेशंट्सचे काय काय वेगवेगळ्या गोष्टी आठवत राहिल्या त्या मी सांगत राहिले. तर तुम्हाला जर गॉलस्टोन्स आहेत असं कळलं आणि जर तुम्हाला आत्ता सध्या काही त्रास होत नसेल तरी सुद्धा तो त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरच्या संपर्कात राहा. आणि जर कॉलिक आलं असेल किंवा जॉन्डिस झाला असेल किंवा इन्फेक्शन, ताप आणि उलट्या येत असतील तर 100% तुम्ही लगेच जवळच्या डॉक्टरला, जो त्यातला एक्सपर्ट आहे, त्याला दाखवायला पाहिजे. कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधी ही स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल सर्जरी आहे. सो मी डायबेटिक जे पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा सांगते, जरी आता दुखत नसलं तरी तुम्ही एका चांगल्या निष्णात डॉक्टरकडनं हे करून घ्या त्याची कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधी. सो चूज अ करेक्ट डॉक्टर हू इज वेल एक्सपिरियन्स्ड अँड हू कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम्स, आणि मग ते सिम्पल सर्जरी तुम्ही पटकन त्यातनं सही सलामत बाहेर पडाल. व्हेरी नाईस मॅम. खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण माहिती सांगितलं. रिअली थँकफुल मॅम. व्हिडिओच्या एंडला एकदा आम्ही गेस्टला सांगतो की एखादा असा शब्द सांगा जेणेकरून टाईप केलं तर आपल्याला कळून येईल की त्यांनी पूर्ण बघितलेलं आहे. तर काय शब्द सांगायचा मॅम? काय सांगूया? गॉल ब्लॅडर स्टोन का स्टोन काय सांगायचं? एक कोणतेही शब्द म्हणजे त्यांनी टाईप केलं तर आपल्याला कळेल. शेवटचा शब्द ऐकला. तुला काय? गॉल ब्लॅडर स्टोन. चालेल. तसं सांगू ते ना. हो, गॉल ब्लॅडर. तुम्ही जर करता पूर्ण हा व्हिडिओ बघितला असेल तर गॉल ब्लॅडर स्टोन हे कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. आणि तुम्हाला गॉल ब्लॅडर बद्दल काही जर का दुसरे काही विचारायचं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि
मॅडम एक्सपर्ट आहेत. आम्ही भरपूर स्टुडंट आहोत, मॅडमकडून आम्ही शिकलेले आहोत. काही तुम्हाला जर कथा भेटायचं असेल तर मॅडम युरोकुल हॉस्पिटल म्हणून आहे. इट इज अ स्टेट ऑफ आर्ट, एकदम चांगलं हॉस्पिटल आहे. मॅडम लॅप्रोस्कोपी, रोबोटिक्स सगळे काही सर्जरी करतात आणि आमच्यासारख्या नवीन सर्जनला शिकवतात. हा सम्राटचा विनय आहे. प्रत्येकाला टीचर लागतो. सो आय हॅपन टू बी टीचर, पण ही हॅज रिझन त्याने स्वतः खूप छान सगळं करतोय. त्यामुळे तोही इथे तुम्हाला हे अवेलेबल आहे आणि तोही छान सर्जरी करू शकतो, हे लक्षात ठेवा. काही जणला येऊ शकतात युरोक्युल हॉस्पिटलला येऊन अगदी हे घेऊ शकतो ओपिनियन. प्रश्नच नाही. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, मला असं वाटतं आतापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून आलेलं आहे आणि बरंच काही माहिती भेटलेलं आहे असं मी गृहीत धरतो. तरी जाता जाता असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कळाले नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्या कमेंटबद्दल आन्सर करण्याचा प्रयत्न करू. तरी असेच आमचे पचन संस्थेबद्दलचे आणि शरीराबद्दलचे निरोगी राहण्याचे काही टिप्सबद्दलचे व्हिडिओ बघत राहा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.